नमस्कार रसिको, इंद्रधनु ठाणे सादर करीत आहे अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके पु ल यांना मानवंदना, भाई आणि भोई. नमस्कार रसिको, इंद्रधनुचे अध्यक्ष अमृतकर यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि सर्व कलावंतांचं स्वागत करावं. पुष्कराज चिरपुटकर, कैवल्य लाटकर, मी विघ्नेश जोशी, विजय केंकरे, आनंद इंगळे, संजय मोने, आणि अतुल परचुरे. अतुलचं नाव शेवटी एवढ्यासाठी घेतलं म्हणजे खरं तर आमच्यापैकी कोणीच पुलंच्या समोर आणि मध्ये नाही हो त्याची आम्हाला कल्पना आहे, परंतु अतुलचं शूटिंग होतं आणि काल त्यांनी शूटिंग हे तुमच्या आमच्यातच ठेवा कॅन्सल केलं. म्हटलं अरे कॅन्सल का केलं, तिकडे पैसे जास्ती मिळतील. तर तो म्हणाला ज्या माणसाने आपल्याला कुठे हसायचं, कधी हसायचं, का हसायचं आणि कसं हसायचं शिकवलं तिथे रुपया पैशांचा व्यवहार येत नाही, म्हणून ते शूटिंग कॅन्सल करून अतुल आलेला आहे. तर समस्त ठाणेकरांच्या वतीने अतुल तुझे पुन्हा एकदा मनापासून आभार. ज्या माणसाने आपल्याला म्हणजे जसं अतुलने सांगितलं कुठे हसायचं, का हसायचं शिकवलं, तसंच मला असं वाटतं की पुलंच्याच एका वाक्याचा आधार घेतो आणि गप्पांना सुरुवात करतो. पुलं एका ठिकाणी म्हणून गेलेत की नाणी देणारी माणसं खूप मोठी असतात, पण गाणी देणारी माणसं त्यांच्यापेक्षा मोठी असतात. कारण नाणी संपून जातात आणि गाणी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे वंशपरंपरागत जशा गोष्टी येतात तशी गाणी येतात. आणि मला असं वाटतं पुलंनी नाणीसुद्धा दिली भरपूर आणि गाणीसुद्धा भरपूर दिली, त्यामुळे पुलं हे कायमस्वरूपी आपल्यासाठी आदरस्थानी राहतील. सुरुवात कुठून करावी असा प्रश्न आहे, कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की नवरात्रीमध्ये कितीतरी जणांच्या अंगात एखादी देवी येते किंवा अनेक देव येतात कोणाच्या तरी अंगात, परंतु त्या माणसांच्या अंगात शिवाजी महाराज का येत नाहीत माहिती नाही, त्या माणसांच्या अंगात स्वामी विवेकानंद का येत नाहीत माहिती नाही. पण आज बाबासाहेब आंबेडकर असते तर ते खुश झाले असते आणि म्हणाले असते की चला कोणाच्या तरी अंगात पु ल देशपांडे आलेले आहेत आणि त्यांनी हसवण्याचं काम केलेलं आहे. तर माझ्या बाजूला बसलेले जे सगळे आहेत या सगळ्यांच्या अंगात पु ल देशपांडे आलेले आहेत आणि तुमच्याही मला असं वाटतं वाचक म्हणून तुमच्या अंगात पु ल देशपांडे नक्की असतील. तर सुरुवात आपण ना कैवल्य लाटकरपासून करूया, कारण गाण्याचा मी जो मगाशी उल्लेख केला की बघा पुलंचं साधारणपणे पु ल देशपांडे हे नाव व्हायला साधारण 1950 वगैरे त्याच्या आसपास सुरुवात झाली असेल. म्हणजे 1950 साली 16वं वर्ष ज्याला लागलं असेल किंवा 1950 साली जो 20 वर्षाचा असेल त्याच्यासाठी पु ल होतेच, ते आयुष्यभरासाठी राहिले. पण आज जो 16-17 वर्षाचा आहे त्याच्यासाठी पु ल त्याच्या सबंध आयुष्याबरोबर येणार आहेत आणि ते 16वं वर्ष आमच्या या कैवल्याला लागलेलं आहे. वय वर्ष 16पर्यंतची ठाण्यातली जी मुलं होती
त्या सगळ्या ग्रुपला घेऊन व्यक्ती आणि वल्ली नाटक केलं होतं. त्यामध्ये पुलंची भूमिका कैवल्यने केली होती. आज कैवल्यचे बाबा इथे आहेत, शिरीष लाटकर. तर एक कैवल्य, सुरुवात म्हणजे तू लिंबू टिंबू आहेस वगैरे असा काही उद्देश नाही आम्हा कोणाचा, पण सुरुवात म्हणून पु ल देशपांडे ऐकीव स्वरूपात तुझ्या आयुष्यात कसे आले? अगदी खरं सांगू तर एक 13 वगैरे वर्षाचा होतो मी, तेव्हा मला मंदार सरांनी सांगितलं की आपण व्यक्ती आणि वल्ली करतोय. आणि व्यक्ती आणि वल्ली पु ल देशपांडे ऐकून होतो. पु ल देशपांडे माहिती होते की लेखक आहेत खूप मोठे मराठीतले, त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला हसवलं आणि आजवर हसवत आलेत. पण खरे पु ल कोण किंवा खरं त्यांचं लिखाण काय हे माहितीच नव्हतं. म्हणजे मराठीच्या पुस्तकात त्यांचं एखादा कोणता तरी धडा होता, तो कधीतरी वाचला होता, तो विसरूनही गेलो होतो. पण खरंच त्यांचं काय लिखाण होतं, त्यांनी काय लिहून ठेवलं होतं, त्यांचा ठेवा काय होता हे माहितीच नव्हतं मला. त्यानंतर मग जेव्हा त्याचं स्क्रिप्ट आलं तेव्हा मी ते स्क्रिप्ट वाचलं आणि एक कुठेतरी तो एक किडा जागा झाला. कुठेतरी ती एक क्युरॉसिटी आली की ऐला हे काय मस्त लिहिलं आहे. आणि मग मी ते अजून वाचायला लागलो. त्यांच्या व्यक्तिरेखा त्यांनी रेखाटलेल्या, त्यांची जी बाकीची पुस्तकं होती ती सगळी मी हळूहळू वाचायला लागलो. अगदी 13-14 वर्षाचा होतो. आत्ताही मी 17-18 वर्षाचा आहे. त्याच्यामुळे खूप कळलं नाही, पण जितकं कळत होतं मला माझ्या वयाला जे उमगत होतं त्याप्रमाणे मी पु ल वाचत गेलो. आणि जेव्हा मी स्क्रिप्ट वाचत होतो तेव्हा मला बऱ्याच गोष्टी कळत नव्हत्या. म्हणजे एक असा प्रसंग झाला होता की नाटक बसवताना माझा एक मित्र जो अगदी तेव्हा 10-11 वर्षाचा होता, तो नाटकात नामू परीट हे पात्र साकारत होता. आणि तेव्हा त्याने स्क्रिप्टमध्ये एक शब्द होता स्टेपनी नावाचा. तर त्याने सरांना विचारलं की सर स्टेपनी म्हणजे काय? आता मंदार सरांना मी पहिल्यांदा इतकं गोंधळलेलं बघितलं आहे की आता ह्याला स्टेपनी म्हणजे कसं समजावून सांगू. पण तरी त्यांनी काहीतरी जुगाड करून का होईना त्यांनी त्याला समजवलं, त्याचा अर्थ त्याच्यापर्यंत पोहोचवला आणि आत्ता तो मोठा झाला, त्याला ते कळलं. पण तेच की मी स्वतःला ह्यासाठी खूप भाग्यवान समजतो की तेव्हा मी 13 वर्षाचा असताना जेव्हा पु ल वाचले होते ते मला समजलेले पु ल, किंवा मी आत्ता जे वाचतो ते मला समजलेले पु ल, आणि मी पुढे जेव्हा वाचेन ते मला समजलेले पु ल हे वेगळे होते. आणि मला इतक्या लहान वयात पुलंचं साहित्य मिळालं. मी भाग्यवान ह्याच्यासाठी आहे कारण की मला माझ्या वयाच्या महत्त्वाच्या टप्प्यांवरती पु ल वाचायला मिळाले आणि ते त्याप्रमाणे वेगवेगळे उमगत गेले. आणि खरोखरच म्हणजे पुलंचं असं बघायला गेलं तर त्यांचे काही शब्द अजूनही मला कळत नाहीत, काही वाक्य अजूनही मला कळत नाहीत. मी सुद्धा जेव्हा स्क्रिप्ट वाचायचो मला बऱ्याच गोष्टी कळत नव्हत्या, पण मंदार सरांनी मला खूप मदत केली, बाबांनी मला खूप मदत केली. मी खरोखर असं जाऊन सांगायचो की ह्याचा अर्थ काय, म्हणजे काय, हे वाक्य नक्की आहे काय, आणि ते मला समजवायचे, मला कळेल असं समजवायचे. असू दे, आत्ता तुला स्टेपनी या शब्दाचा अर्थ कळलाय ना. हळूहळू रत्नागिरीतनं सकाळी 6 वाजता सुटणारी एसटी कळेल आणि मग धर्मा मांडोकरपर्यंत तू येऊन पोचशील आणि मग नाथा कामात बरोबर समजेल तुला. तेच म्हणलं की एवढ्या साहित्यात त्याला पहिल्यांदा स्टेपनी म्हणजे काय एवढंच कळलंय आतापर्यंत. पुष्कराज, तू कधी भेटलायस पुलंना किंवा प्रत्यक्ष असं पाहिलंय, लांबून असेल, कुठल्या समारंभात असेल, असं काही झालंय? नाही, मी भेटलो नाही आहे किंवा कुठल्याही कार्यक्रमात मी गेलो आहे आणि पुलंही तिथे होते असं नाही झालं आहे कधीच. आत्ता बोलण्याचं खूप टेन्शन आलं आहे. म्हणजे या सगळ्यांसमोर बोलणं म्हणजे नाही, सूर्यासमोर काजव्याने, पुलंचंच वाक्य आहे, सूर्यासमोर काजव्याने चमकण्यासारखं आहे. हां, पण आम्ही काजवेसुद्धा नाही स्वयंप्रकाशित वगैरे. ते इलेक्ट्रिकचे बल्ब डायलॉग आल्यानंतरच सुरू होतं. माझ्याकडे बघून काय बोलतेस पण हे सगळं? सांगितलं आपलं काय, तू प्रश्न विचारलास म्हणून सांगितलं. तर पुलंना मी बघितलं नाही आहे, ऐकलं आहे लहानपणापासून. मी कॉन्व्हेंट शाळेत शिकलो. जनरली जे लोक मला ओळखतात तेव्हा त्यांच्यासमोर हे वाक्य मी बोलल्यानंतर ते हसतात, कारण त्यांचं म्हणणं आहे की तुला कॉन्व्हेंट शाळेतलं वाटत नाहीस. मग ते सारवा करतात की नाही मराठी पण बोलतोस नीट म्हणून वगैरे. तर तेव्हा घरी कॅसेट असायची, टेप रेकॉर्डरमध्ये म्हैस ऐकायचे घरचे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी ऑडिओ रूपात होत्या. आणि मला असं वाटायचं की प्लीज यार, म्हैस वगैरे कोण ऐकतं, म्हैस नावाची काही गोष्ट असते का इथे. मला ब्रायन ॲडम्स ऐकायचं आहे वगैरे, माझे सगळे मित्र ते ऐकतात वगैरे वगैरे. आणि मग
ते सगळं चालू असताना मी हळूहळू ते ऐकायला लागलो आणि मग त्यातली गंमत हळूहळू कळायला लागली. असं पु ल हे पहिले आहेत ज्यांच्या जाण्याने मला वाईट वाटलं की ते गेले तर आपलं भेटणं राहून गेलं ही गोष्ट वाटली. कारण दुसऱ्या दिवशी तेही मी त्यांचं तोपर्यंत काही जास्त वाचलं नव्हतं हे जाईपर्यंत अपूर्वाई वाचायला सुरुवात केली होती आणि मला असं वाटलं की हे किती सुंदर आहे, हे किती छान लिहिलेलं आहे आणि हे ज्यांनी लिहिलं आहे त्यांना आपण भेटलं पाहिजे अशी मनात इच्छा निर्माण झाली होती. आणि ते गेले आणि चिंटूचं एक ते कार्टून आलं होतं की चिंटू उभा आहे खिडकीच्या बाहेर बघतोय आणि पुलंची सगळी पुस्तकं ठेवलेली आहेत. तर ते माझ्या मनात अगदी कोरलं गेलं आणि मला असं वाटलं की मी चिंटू आहे आणि मला ते नाहीच बघता आलं, नाही भेटता आलं त्यांना. मग त्याच्यानंतर मी ते नाव आयुष्यात आलं आणि मग ते वाचत गेलो आणि पहिल्यांदा जे मी मराठी नाटक करायला स्टेजवर उभं राहिलो तेव्हा त्यांना श्रद्धांजली म्हणून एक कार्यक्रम आमच्या इथे केला होता. तर वयम मोठम खुटम नावाचं त्यांचं नाटक एकांकिका आहे ते त्याच्यात मी काम केलं. तर पहिलं जे साहित्य लिहिलं गेलं होतं आणि जे मी सादर केलं ते माझं वयम मोठम खुटम होतं. आणि मग तिथून पुलंचा आणि तुझा परिचय साहित्याचा आपण असं म्हणूया सुरू झाला. आनंद, तू पुण्याचाच, पुलं पुण्याचं आहे म्हणजे पुलंचं मुंबईचे हां पार्ल्याचे नाही मी हो 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 मलाही माहिती आहे पण ते का सांगतो याच्यामागचं कारण सांगतो तुम्हाला. एकदा दुपारी 1:30-2चा सुमार होतात पुलंच्या घराची बेल वाजली, दार उघडलं सुनीताबाईंनी. तेव्हा आधुनिक महाराष्ट्र वाल्मिकी गदी माडगुळकर आले आणि त्यांनी आल्या एक लिफाफा पुलंच्या हातात दिला. तर पुलं पटकन त्यांना म्हणाले, अहो अण्णा तुम्ही गाणी लिहायची सोडून पोस्टमन केव्हापासून झाला? तर ते म्हणे पोस्टमन झालो नाही पण दाराला हा जो लिफाफा खोचलेला होता तो कुठेतरी पडला असता, काही गाळ झाला असता म्हणून हा लिफाफा घेऊन आलो. पण या लिफाफ्यामुळे एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे हल्ली तुमची लोकप्रियता काहीच्या काहीच वाढीला लागली आहे. का हो का असं का म्हणता? ते म्हणाले बघा ना या पाकिटावर पत्ता एवढाच लिहिला आहे, श्री पु ल देशपांडे पुणे, तरी पत्र आलं. तर पु ल हसले दिलखुलासपणे आणि म्हणाले, अण्णा तुम्हाला खरं सांगू का, ज्या दिवशी मी मुंबई किंवा पार्ला सोडून पुण्यात आलो त्या दिवसापासून मी एवढाच पत्ता देतो आहे, श्री पु ल देशपांडे पुणे. कारण एवढा पत्ता दिला की पत्र येतं आणि सगळा पत्ता दिला की पाहुणे येतात. आता याच्यावर गप्प बसले असते ते माडगुळकर असले ते एवढे म्हणाले, भाई तसं नाही हो, तुम्हाला खरं सांगू का, अवघ्या महाराष्ट्राचं मत काय आहे, मराठी माणसाचं मराठी मनाचं मत काय आहे की पु ल देशपांडे हाच एक आहे पत्ता. पु ल देशपांडे हाच एक आहे पत्ता, रसिक जनांवर फक्त त्यांचीच असते सत्ता. समाजाला उदंड द्यावं अशी ज्याची नीतिमत्ता, असा आमचा भाई म्हणजे हुकुमाचा एक्का, असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणून मी म्हटलं की पुलं हे पुण्याचे ते पुणे रुपाली एवढ्यावर पत्र यायचं. महात्मा गांधींच्या नंतर फक्त नावावर पत्र येणारा एकमेव माणूस तो म्हणजे पु ल देशपांडे. कारण त्या काळी महात्मा गांधी असं लिहिलं की ते भारतात कुठे आहेत हे लिहिणाऱ्यांनी विचार करायचा नाही, ते पत्र जिथे जाईल ज्या पोस्टात तिथून मग आता कुठे असतील महात्मा आणि मग ते पत्र पोहोचायचं. तसं पु ल देशपांडे. म्हणून आनंद तुझ्याकडे म्हणजे पुणेकर म्हणून नाही, मी सहज तुला विचारतोय. नाही, हा म्हणाला तसंच की माझंही कधी त्यांच्याशी भेटणं नाही झालं. एखाद्या कार्यक्रमामध्ये त्यांना पाहिलं असेल किंवा एकदा कधीतरी खूप लोक असताना ते कार्यक्रमात असतील तेवढंच. पण तशी कधी गरजच वाटली नाही, कारण लहानपणापासून जे वाचन जे ऐकणं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संस्कार, की काय वाचायला हवं, कसं वाचायला हवं हे पुस्तकातनं ज्यांच्याकडनं कळलं. मी आत्ता सुरुवातीलाच सांगतो की पु ल जेव्हा गेले हा म्हणला तसं, तर एक छोटासा प्रसंग फक्त सांगतो आणि त्याच्यानंतर मला ते का वाटलं ते सांगतो. की पु ल गेल्यानंतर सुनीताबाईंनी सांगितलं होतं की कुठल्याही प्रकारचं काही मिरवणूक किंवा काहीही अंत्ययात्रा वगैरे काहीही काढायची नाही. आणि ते जिथे राहायचे भांडारकर रोडला तिथपासनं डेक्कनपर्यंत लाईन होती, लोक उभी होती त्यांचं दत्त दर्शन घ्यायला. आणि त्यांची ती व्हॅन आली, त्यांना ठेवलं. तर साध्या अंत्ययात्रेचं महानिर्वाण कसं होतं हे त्या दिवशी तिथे आम्हाला कळलं की त्यांना गरजच नव्हती त्याची. लोक आपोआप त्यांच्याबरोबर त्यांच्या पुढे चालतच तिथपर्यंत गेलेले होते. सो हा एक महत्त्वाचा प्रसंग. आणि तिथे जे आत्ता मी सुरुवातीला म्हणलं की
वाचन, तर सतीश आळेकरांची ते गेल्यानंतरची जी प्रतिक्रिया आहे ती मला अत्यंत महत्त्वाची वाटते पु ल देशपांड्यांसाठी, की ते असं म्हणाले होते की मराठी भाषेची गोडी जर लागायची असेल किंवा मराठी भाषेमध्ये जर का वाचन सुरुवात करायचं असेल तर पु ल देशपांडे यांच्याच पुस्तकापासून सुरुवात करावी लागेल. हे बाकीचं सगळं साहित्य नंतर येईल, पण भाषेची गोडी जर कोणालाही लागायची इच्छा असेल तर त्याच्यासाठी पु ल देशपांड्यांचं वाचन करावं लागेल. आणि जसं आता हा म्हणाला की आम्ही मग आतमध्ये गप्पा मारत होतो आणि मग मला पु ल अजून कळायला लागले किंवा हे ते, मी आणि संजय सर आम्ही आतमध्ये बोलत असताना ते म्हणाले की आजही अनेक वेळेला इतक्या वेळेला वाचून सुद्धा काहीतरी नवीन सापडतंच, काहीतरी नवीन एखादा विनोद किंवा नवीन एखादा शब्दावरचा जोर किंवा काहीतरी ते सापडतं. मला असं वाटतं की आणि आपण काय सांगणार की त्यांची व्यक्तिचित्रणं सुंदर होती का, ते सगळं होतंच. इथे आलेल्या सगळ्याच माणसांना ते कसे होते हे काही ऐकायचंच नाही, कारण ते माहितीच आहे. म्हणून कार्यक्रमाचं नाव मला भयंकर आवडलं, भाई आणि भोई. आम्ही सगळ्यांनीच काम केलं आहे. एक छोटासा माझ्यावर राज्य आहे म्हणून माझा एक छोटासा फक्त प्रसंग सांगतो. व्यक्ती आणि वाऱ्यावरची वरात, व्यक्ती आणि वल्ली स्वतः साहेब इथे आहेत त्यामुळे मी त्याच्यावर बोलतच नाही. पण वाऱ्यावरची वरात आम्ही करायला घेतलं आणि तेव्हा मला पहिल्यांदा पुलंची भूमिका करायला मिळाली. तू होतास त्याच्यात आणि त्याच्यातली जी साक्ष आहे ती माझ्याकडनं श्रीकांत मोघ्यांनी बसवून घेतली होती, तुला आठवत असेल तर. आणि तेव्हा ते पहिल्यांदा म्हणाले होते की भाईंना स्टेजवर इकडचं तिकडचं काहीही चालायचं नाही, जे काय ते रिहर्स करूनच केलं पाहिजे. फक्त ही साक्ष मात्र ते दरवेळेला त्या दिवशीचा काही जर का एखादी घटना असेल तर त्याच्यात ते घेऊन करायचे. आणि म्हणूनच फक्त आपल्याला ही लिबर्टी आहे की एखाद दुसरा ह्यावेळचं आत्ताचं काहीतरी त्याच्यात घालूया. आणि कशा पद्धतीने त्यांनी ते रंगवलं आहे. आणि तर मला फार आनंदी आहे मी की मला वाऱ्यावरची वरात करायला मिळालं, नंतर व्यक्ती आणि वल्ली करायला मिळालं. त्याच्यानंतर आम्ही आणि आमचे बाप नावाचा एक कार्यक्रम, मी अतुल साहेब आणि पुष्करजी आणि अजित परब करायचो. तर त्याच्यातही अत्रे आणि पु ल यांचं होतं. तर मी आज काहीतरी आपण त्यांना काय, आम्हाला त्यांच्याविषयी काय वाटतं किंवा काय ह्याच्यापेक्षाही त्यांचं काहीतरी थोडंसं वाचून दाखवावं असं माझ्या मनात आलं. आणि मी एक, आता तू म्हणालास पुणे मुंबई, मी येतो नंतर, पण आता तू म्हणाला की पुलंना ते तसंच लागायचं, म्हणजे तेवढंच इकडचं तिकडे करायचं नाही. तर पुलंचंच एक वाक्य आहे की या जगात तालमीशिवाय एकच गोष्ट चांगली होते, ती म्हणजे फजिती. हेच आम्हाला सांगितलं. ती एकच गोष्ट चांगली होते. म्हणजे आम्ही आणि आमच्या बापकडे नंतर येणार आहे, पण तत्पूर्वी मला विजयदादाला असं विचारायचं आहे की म्हणजे तुझ्या घरातच नाटक, त्यामुळे पुलंचा फक्त नाटककार म्हणून असेल किंवा दिग्दर्शक म्हणून असेल असा संबंध खूपच, म्हणजे लहानपणापासून तू पुलंना पाहिलेला आहेस. तर सिनेमात काम करायच्या आधीसुद्धा, पु ल देशपांड्यांची भूमिका करायच्या आधीसुद्धा पु ल हे भाई काका म्हणून कसे होते किंवा दामू काकांचे हा आमचा PL म्हणून कसे होते, काही म्हणजे कुठलाही एक पुलंचा काय म्हणतो आपण एक भाग की मला पु ल हे असे दिसले लहानपणापासून. एकतर येत आहे ऐकू, एकतर मी भाईंना लहानपणापासून म्हणजे माझ्या लहानपणापासून त्यांनी मला पाहिलं आहे. माझा खूप त्या अर्थाने जवळचा परिचय होता. व्यक्ती म्हणून, लेखक म्हणून तर होताच, ते काही सांगायची आवश्यकता नाही. पण त्यांच्या बाबतीत प्रवास जर बघितला तर ते लहानपणी घरी येणं, बाबांशी संबंध, त्याच्यानंतर मी नाटक करायला लागल्यानंतर ते बघायला आले तो संबंध, त्यानंतर मी नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्समध्ये रिसर्च स्कॉलर म्हणून मला स्कॉलरशिप मिळाली. त्यावेळेस माझे बॉस पु ल देशपांडे, तिथपासून ते अगदी ते आजारी असेपर्यंत त्यांचं असामी करणं, त्यानंतर अगदी भाईंची म्हणजे तब्येत खालावली असताना
मला त्यांच्या घरी बोलवून त्यांना वटवट पुन्हा करायचं होतं आणि ते वटवटची अखंड स्पूल बसून मी त्यांच्या घरी ऐकली होती. म्हणजे मी खरोखर त्या अर्थाने भाग्यवान आहे की मी माझ्या लहानपणापासून त्यांचा, माझा सुनीताबाईंचा आणि पुलंचा अत्यंत जवळचा परिचय होता. सांगण्यासारख्या गोष्टी खरं तर खूप आहे, पण मला एक म्हणजे त्याचा संजयशी पण संबंध आहे. अत्यंत कॉमन गोष्ट, फार मजेशीर. ते क्रिटिक म्हणून फार गंमतशीर होते. आमचं पहिलं राज्यनाट्य स्पर्धेतलं नाटक ऑथेलो, मी दिग्दर्शक, संजय मोने ऑथेलोची भूमिका करत होता. पुलं आमच्या प्रयोगाला आले शिवाजी मंदिरचा. प्रयोग संपल्यानंतर मी म्हटलं की काय भाई, काय कसं वाटलं? त्याने असं माझ्याकडे बघितलं, म्हणाले अरे सगळं चांगलं आहे, व्यवस्थित आहे, एक छोटी गोष्ट आहे. काय? तो जो डेस्डिमोनाचा बाप आहे प्रेमॅन्शिओ, त्या अभिनेत्याला एकच सांग की त्याची मुलगी पळवून नेली आहे, त्याला फार तर सायकल चोरीला गेल्या एवढं दुःख होतं. आता याच्यावरून नाटक कसं झालं असेल हे आम्हाला म्हणजे निदान तो प्रयोग तरी हे आमच्या लक्षात आलं. आणि दुसरी म्हणजे बाकीचं सांगेनच मी. आणि जेव्हा आम्ही NCPAमध्ये नोकरी करायला लागलो, ती तर म्हणजे सगळ्यांनीच लक्षात ठेवावी अशी गोष्ट आहे. तर मराठी भाषेच्या गोडीबद्दल बोलल्यामुळे त्यावेळेस आमच्याकडे एक चौधरी नावाचे गृहस्थ काम करायचे. तर भाईंनी एक फाईल मागितलेली, फाईल ते घेऊन आले. मी होतो आणि माझ्याबरोबर वामन केंद्रे होता. आणि ती फाईल बघितली आणि ते म्हणाले अरे पण मी तुला 11 वाजता आणायला सांगितली होती, आत्ता 12:30 वाजले. तर तो म्हणाला की नाही साहेब, मी कामात व्यस्त होतो त्यामुळे मला ते आणता आलं नाही. म्हणजे ठीक आहे, जी पुढची जी काही फाईल आहे ती 2 वाजता मला हवी आहे, तू समप्रमाणात मोकळा असशील तेव्हा घेऊन ये. त्याला पटकन लक्षात आलं नाही. तेव्हा ते म्हणाले माणूस कामात व्यग्र असतो, व्यस्त हे गणिताचं परिमाण आहे. आणि आपण आत्ता सर्रास मोबाईलवरती व्यस्त व्यस्त सगळीकडे. अहो व्यग्र आहे हो, ते व्यस्त नाही. आणि ते म्हणजे मराठी त्यावेळेस अशा छोट्या छोट्या त्यांच्या असंख्य गोष्टी आहेत आणि ते ना फार मिश्किल होते. म्हणजे ते असं कानात फार मस्त. आम्ही एक नानासाहेब फाटकांच्या एका शिष्याचं सॉलिलॉक्विज रेकॉर्ड केला. ते म्हणाले अरे वा छान. मला म्हणाले विजय रिटायर व्हायला पाहिजे नाही यांनी आता. आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं हे आपण नको करूया, कारण तोपर्यंत ते थकले होते. पण फार मजेशीर, म्हणजे त्यांच्या टीकेची गंमत वाटायची. त्याचा वैयक्तिक त्रास कधीच होत नसे. आणि त्यामुळे पुन्हा मी त्यांचं आसामी नाटक केलं तेव्हासुद्धा म्हणजे खरं तर भरपूर. तू सांग, एकच प्रश्न नाही, तू काहीतरी विचारशील नंतर. त्यामुळे अशा भाईंच्या भरपूर गोष्टी आहेत. पण मी खरंच अगदी लहानपणापासून त्यांना बघत आलो. म्हणजे मला उमजलेले बालगंधर्वचं नेपथ्य माझ्या बाबांनी केलं होतं. कुमारचे कार्यक्रम करायचे, कुमार गंधर्वांचा कार्यक्रम करायचा. त्यामुळे ती सगळी म्हणजे येणं जाणं अगदी नेहमीचं होतं. त्यामुळे त्यांना मी फार जवळून ओळखत होतो. आणि काय म्हणजे आमची योग्यताच नाही त्यांच्याबद्दल बोलायची, पण आठवणी तर सांग. नाही, पण मला असं वाटतं शेवटी भक्तिभाव जास्ती महत्त्वाचा असतो ना. म्हणजे पुलंच म्हणाले होते की जिथे जिथे म्हणून आत्ता बालगंधर्वांचा उल्लेख केलास म्हणून सांगतो की जिथे जिथे बालगंधर्वांच्या नावाने काही आहे तिथे त्या प्रत्येक कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून मला बोलवतात, म्हणजे पुलंना बोलवतात. तर असं का, अशी त्यांच्यावर टीका झाली होती. ते म्हणाले अहो आपल्याकडे पांडुरंगापेक्षा वारकऱ्यालाच जास्ती महत्त्व आहे. दरवर्षी आषाढी एकादशी किंवा कार्तिकी एकादशीला जय जय रामकृष्ण हरीचा गजर करत किंवा काय ज्ञानबा तुकारामचा गजर करत लाखो भाविक किंवा वारकरी पंढरपूरला जातात. म्हणून तो पांडुरंग असे 2 हात कमरेवर ठेवून उभा आहे. जर का कोणी वारकरी गेला नाही, भक्त गेला नाही, तर पांडुरंग कमरेवरचा हात काढेल आणि डोक्याला लावेल. तर वारकऱ्याला महत्त्व आहे. आणि मला असं वाटतं आपण खऱ्या अर्थाने भोई होते ते, म्हणजे तुम्हीच सगळे भोई आहात, कारण तुम्हाला ॲक्च्युली पुलंची भूमिका करता आली. संजय दादा तुझ्याकडे, म्हणजे पुलंचं एक अप्रतिम नाटक
म्हणजे खरं तर पुलंचं सगळंच साहित्य अप्रतिम, परंतु भाषेच्या दृष्टीने आपण म्हणतो की ते अप्रतिम नाटक ती फुलराणी ते करायचं भाग्य तुला लाभलं. तर असं कधी झालं का नाटक भाई बघायला आलेत आणि काही भाषेसंदर्भात तुला काही सांगितलं आहे किंवा तालमीच्या वेळी सांगितलं आहे? कारण पुलंनी जेव्हा बसवलं होतं पहिलं ते सतीश दुभाषी त्यांना तू गुरु मानतोस, म्हणजे दुभाषी मास्तरच आपण सगळे म्हणतो. बोलावं कसं, तर त्यासंबंधी काहीतरी सांग ना. मला सतीश दुभाषींची जवळपास एक अबोल झाली सतार आणि दुसरं एक रमेली मी नावाचं नाटक केलं होतं मी त्याच्या आधी आलेलं. मालतीबाई बेडेकरांनी लिहिलेलं नाटक सतीश दुभाषींचं अनस्ताशियावरती. त्या 2 नाटकं सोडल्यास मी त्यांची सगळी नाटकं बघितली होती आणि मला ते फार आवडायचे. जेव्हा फुलराणी मी पाहिलं होतं तेव्हा मी 18-19 वर्षाचं होतो, कारण 79 साली मला वाटतं ते थांबलं. त्याच्या आधी माझी आणि पुलंची पहिली भेट झाली 1972 साली. आमची भेट झाली तेव्हा मी होतो माझ्या घरात आणि ते होते पुण्याला. झालं असं की वक्तृत्व स्पर्धा नावाचा प्रकार असतो, त्याच्यामध्ये निकाल घोषित झाला. पुढे मागे जर मी आत्मचरित्र लिहिलं तर मला पहिलं बक्षीस मिळालं असं लिहिन. आता खरं सांगायचं तर मला 3रं बक्षीस मिळालं. त्यासाठी 200 रुपयाचं एक हे होतं, ते जाऊन आयडियल बुक डेपोतनं पुस्तकं घ्यायची होती. तर आम्ही निवड करू, त्याला वेळ लागेल किंवा कदाचित आम्ही एखादं पुस्तक ढापू म्हणून त्यांनी बांधूनच ठेवलं होतं की ही यांनी वाचायची, इथून पुढे अशीच ह्यांची आवड जोपासायची आपण म्हणून. मी ती पुस्तके घेऊन घरी आलो. त्यात मराठीतले अत्यंत प्रख्यात लेखक होते, बरीच पुस्तकं लिहिलेत त्यांनी. त्यांचं एक पुस्तक होतं ते मी वाचलं, ते अगदी गुळमट होतं. मी घेऊन गेलो ते परत आणि म्हटलं हे मला नको आहे ती पुस्तकं. तर ते म्हणाले पैशाने परत मिळणार. म्हटलं नाही, 200 रुपये कसे खर्च करायचे ती अक्कल नाही मला, तेवढा लहान आहे मी, पण मला दुसरी पुस्तकं द्या. कोणाची पाहिजेत? म्हटलं हे नको. म्हणून मग त्यांनी 2-3 पुस्तकं दिली. त्यात एक बटाट्याची चाळ होतं, ते मी निवडलं कारण मी गिरगावात राहायचो पूर्वी चाळीत. हे काय असेल म्हणून हळूहळू वाचलं, थोडं कळलं, बरंचसं नाही कळलं. आजही 100% कुठलंच कळलेलं नाही, पण ते वाचायची आवड निर्माण झाली, खूप आवड निर्माण झाली. वाचत राहिलो. पुढे वक्तृत्व स्पर्धेतनं माझं नाव हळूहळू बाद झालं, सगळं झालं. मग पुढे मी नाटकात काम करू लागलो. तेव्हा एक अंमलदार नावाचं एक नाटक केलं होतं, त्याच्या आठवणी न सांगण्यासारख्या आहेत. त्यानंतर मग बरीच नाटकं केली. दिलीप कोल्हटकर बरोबर मी काम केलं. दिलीप मला अगदी म्हणजे तो मला मुलासारखा मारायचा. तर फुलराणी करायचं डोक्यात आलं. मग ते कोणाचं काय सुधीर भटकडी गेले. तर दिलीप म्हणाला की आपण त्याला संजयला विचारू. तो म्हणाला नाही रे, आधीच भक्ती बर्वे, त्यात हा 5 पण प्रयोग नाही होणार रे, भांडणार रे ते. मग तो माझ्या घरी आला. भांडू नको, 100 रुपये कर, तुला AC करून देतो बस आपली नाटकाची. म्हटलं ना मी नाही भांडणार. तसं मी गेल्यानंतर जरा मनाविरुद्धच होतो सुरुवातीला, कारण मी तेव्हा 33 वर्षाचं होतो आणि भक्तीबाई वाहिनी मोठ्या होत्या आणि मला त्यामुळे विग घालायला लागला पांढऱ्या केसांचा, वय दाखवण्यासाठी. बरं तेव्हा तरुण होतो आणि चांगला प्रयोग रंगला तर प्रेक्षागृहामध्ये कोण कोण बसलंय ते दिसायचं. त्यांना जर मी पिकल्या केसाचं दिसलो तर नाही गंमत करत, तर मग मी नाराज होतो थोडा. पण मग मी करायला लागलो अपेक्षेप्रमाणे. 2ऱ्या-3ऱ्या तालमीला भक्तीबाईंनी मला असं वाटतं की तू हे करावंस. म्हटलं 1 मिनिट, तुम्ही तुमचं काम करा, मी माझं करेन, डायरेक्टर सांगेल. त्यानंतर कधी त्यांचा माझा वाद झाला नाही, फारच वेळ. मग पहिल्या प्रयोगाला मी तिकडे गेलो होतो तेव्हा पु ल देशपांडे आले. बरं माझी पहिल्यापासून एक पद्धत आहे, कोणी आत आलं तर मी विचारत नाही तुम्हाला नाटक कसं वाटलं, कारण ते 3 तासाच्या अनुभवावर सांगतात, त्यात काय तथ्य नसतं. आपण 1 महिना तालीम केलेली असते, त्यामुळे आपल्याला 1 महिन्याचं ज्ञान असतं. 3 दिवसाचं ज्ञान आहे. किती मोठा माणूस असू दे, मी कधीच कोणाला विचारते नाटक कसं वाटलं. कोणी आपणहून तरी सांगायला येतात ना, जरा हे तू असं केलंस तर. म्हटलं नाही, ते लेखकाने तसं लिहिलंय ना, आणि तुम्हाला वेगळं वाटत असेल तुम्ही नाटक लिहा. मग मला वाटलं तर मी करेन. त्यामुळे मी त्यांनाही विचारायला गेलो नाही, पु ल देशपांडेंनाही विचार केलेला नाही. आणि ते आले, मी उभे नमस्कार वगैरे केला, ओळख करून दिली. म्हणून अरे विजयच्या नाटकात मी तुला पहिल्यांदा बघितला होता. मला कळे ना, कारण विजयनी मला अन्नाला लावलं
अनेक वर्ष त्याला बरीच नाटकं आम्ही केली. कुठलं नाटक? मग ते म्हणाले, अरे ऑथेलोला बघितलं होतं मी आणि श्रीमंत बघितलं होतं तुझं. म्हटलं हां हां बरं बरं. ती फुलराणी चांगलं आहे, भक्ती तर चांगलं करते, तुझा तू फुलबाजा होऊ दिला नाहीस एवढं मी नक्की सांगतो. ती भेट संपली. मग एक दोनदा मी सुधीर भट बरोबर गेलो होतो. त्यांनी मला घरात घेतला, त्यांचा मोठेपणा. मी आपला जाऊन बसायचो, एक दोन शब्द जुजबी बोलायचो, काय वाचतोस वगैरे अमुक तमुक. मग त्यानंतर व्यक्ती आणि वल्ली केलं, तेव्हा एक दोन तीनदा मी त्यांच्या घरी गेलो होतो. तेवढीच माझी ओळख. घरी गेलो होतो म्हणजे गप्पा नाही, म्हणजे विजयची कशी चर्चा व्हायच्या, आमचं कसं मी ऐकायचो ते काय बोलायचं ते. आणि फार काय त्यांना मी बुद्धिमान वगैरे वाटलो नसणार, कारण ते थोडक्यात त्यांनी आवरलं. मग मी त्यातल्या त्यात सुनीताबाई देशपांडेंची जरा जास्ती बोलायचो, त्या फार 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 मोठ्या होत्या त्या. आणि मला खरंच मनापासून वाईट वाटलं की बरं होतं कसं की तोपर्यंत व्यक्तिवल्ली चालू होतं, अतुल काम करत होता, तेव्हा प्रत्यक्षात नाही पण अप्रत्यक्षरित्या तरी पुलंना पाहता येत होतं. कारण अतुल आता खाली मान घालून बसलाय, पण खूप मोठा नट आहे, खूप मोठा नट आहे. आमच्या सगळ्यांपेक्षा कैक पट्टीने मोठा नट आहे. काय सुंदर काम केलं होतं त्यांनी. त्यांनी किती वेळा पाहिलं असेल पुलांना देव जाणे, पण फार सुंदर त्याने काम केलं होतं. म्हणजे असं काम आपल्याला कधीतरी जमलं पाहिजे. बहुतेक नाही, आता झालं 60च्या पुढे गेलो, आता काय जमणार. मग त्याच्यानंतर नमुने नावाची एक मी मालिका केली. दुर्दैवाने खूप प्रयत्न चांगला होता, पण त्याचं जे मराठी मूळ आहे ते त्याच्यात उतरू शकत नाही. आता त्या अनुषंगाने विचारतो मी, कारण इथे शिरीष आहे, त्या अनुषंगाने विचारतो नंतर. पण आता व्यक्ती आणि वल्लीचा धागा पकडून अतुलला विचारायचं आहे की आम्ही ना एक फोटो असा पाहिला होता की पुलं पेटी वाजवत आहेत आणि समोर तू बसलेला आहेस, म्हणजे सगळी टीम, पण तू अगदी समोर दिसतोयस. अतुल इतका भाग्यवान आहे की अतुलचं जेव्हा बारसं झालं तेव्हा त्याच्या कानात, म्हणजे कोणी कोणी काय 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 त्याला भेटवस्तू दिल्या असतील त्यावेळेला, पण अतुलच्या कानात आशीर्वाद म्हणून संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी एक गाणं म्हटलं होतं बरं का, तो पाळण्यात असताना. तर तसाच मला असं वाटतं अतुलचं भाग्य आहे की पुलंनी पेटी खूप वेळा वाजवली असेल अनेक वर्ष कार्यक्रमात, परंतु अतुल समोर बसून ते पेटी वाजवत, जणू काय फक्त अतुलसाठी पेटी वाजवत आहेत, कारण तो व्यक्ती आणि वल्लीमध्ये म्हणजे माझी भूमिका म्हणजे पुलंची भूमिका करतोय. तर त्या अनुभवाविषयी, आणि आत्ता जसं संजय दादांनी सांगितलं की म्हणजे मोठा नट आहेच, पण पुलं म्हणजे आजसुद्धा ह्या सगळ्यांनीच पुलं केलेत, पण जास्तीत जास्त जवळ जर का कोण गेला असेल पु ल देशपांडेंच्या, तर ते निर्विवाद अतुल परचुरे. आणि याच्यावर आमच्या कोणाचंही असं काही दुमत नाही. हा म्हणजे चरित्र करणं आणि फॅन्सी ड्रेस ह्याच्यात जो फरक आहे ना, हां तो आहे. दुमत अतुलनी चरित्र नट केला, आम्ही फॅन्सी ड्रेसमध्ये होतो. करेक्ट. आणि दुमत काय म्हणतोस तू, हेच म्हणजे हे मतच आहे, एकमतच आहे. हां. आम्ही कोणीच त्यांनी जे केलं होतं, रादर मी त्याला बोलायच्या आधी 1 मिनिट फक्त सांगतो, कारण तू त्याला विचारणार. त्यांनी व्यक्ती आणि वल्ली केल्यानंतर 18 वर्षांनी मी ते केलं होतं. आणि रंगीत तालमीच्या मी त्याला बोलवलं होतं की मला सांग, मला ह्याच्यानंतर जरी दिग्दर्शक वेगळे कोणी असतील, काही असतील, तरी याच्यानंतर फक्त तू मला सांगू शकतोस जर काही तुला वाटत असेल तर. किंवा तर हे अत्यंत खरं आहे की मी हा म्हणाला ते की अजून पण मला किंवा आम्हाला असं वाटतं काम कोणासारखं करता यावं, तर जी 5 माणसं आहेत, 4 माणसं आहेत, त्याच्यामध्ये जर मला अतुल परचुरेसारखं काम करता आलं तर मला फार आवडेल. म्हणजे कार्यक्रम पुलंवरचा आहे मला माहिती आहे आणि तो आहे. पण ते नेहमीच करतात. फारच जास्त कौतुक हे दोघं जण करतात, पण ते नेहमीच करतात. तो त्यांचा कौतुकाचा भाग आहे. ते आपण काही 100% खरं मानण्याची गरज नाही. पु ल देशपांडे मला करायला मिळाला आणि तो जास्तीत जास्त पुलंच्या जवळ जाणारा अजूनही वाटतो. याचं साधं कारण आहे की मी तो पहिल्यांदा केला. त्याच्या आधी कोणी पुलंसमोर पुलं केलं नव्हतं आणि माझं भाग्य आहे की मला पुलंसमोर पुलं करायला मिळालं. शेअर तो एक पहिलेपणाचा ॲडव्हान्टेज आहे. यांचं कौतुक हा भाग त्यातला सोडून दे, त्यातला पहिलेपणाचा ॲडव्हान्टेज तो आहे. हां, आता माझ्या दृष्टीने मी काय केलं तर तू जसं म्हणालास तसं की परमेश्वराची भक्ती इतकी केलेली असते की तो इतका नसत बिनला की त्यासाठी आपल्याला वेगळं काही करावंच लागत नाही.
की माझ्या सुदैवाने मी नेमका नाटकात सिनेमात काम करायला लागलो, थोडी मोठी मोठी कामं करायला लागलो, त्याच वेळेला त्या कॅसेट्स आल्या आणि त्या कॅसेटचं इतकं प्रचलित झाल्या होत्या की घराघरात त्या वाजायच्या, घराघरात प्रत्येकाकडे त्या कॅसेट असायच्या. तेव्हा म्हैस, संतू बर्वा, हरितात्या, सगळ्या सकाराम गटने हे इतकं पाठ केलं होतं की जेव्हा ॲक्च्युली व्यक्ती आणि वल्ली नाटक करायची वेळ आली तेव्हा पाठांतरासाठी माझा फार वेळ गेलाच नाही, कारण जवळजवळ व्यक्ती आणि वल्ली पुस्तक पाठ होतं. आणि भाग्य एवढंच की पु ल देशपांडे म्हणजे आता विजय खऱ्या अर्थी भाग्यवान आहे की विजय इतके वेळा त्यांना भेटला, इतके वेळा त्यांच्या सहवासात राहिला आहे. माझी पुलंची भेट 5-6 वेळा झाली असेल, मला आठवत नाही. त्यातली पहिली भेट मला नक्की आठवते. 8 ऑगस्ट 1982 पुण्याला टिळक स्मारक मंदिरात टिळक आणि आगरकर नाटकाचा प्रयोग होता, तेव्हा ते आले होते. अच्छा. आणि तेव्हा त्यांनी मला, तेव्हा मी याचं शाळेत असल्यामुळे, कॉलेज नाही मला वाटतं शाळेतच होतो, तेव्हा त्यांच्याकडनं सही घेतली होती. अच्छा. ती माझ्याकडे अजूनही आहे, कारण त्यात त्यांनी मला असं लिहून दिलं होतं, पणजोबांसारखा थोर नट हो. माझे पणजोबा म्हणजे गणपतराव बोडस, आपल्यापैकी कोणाला माहीत नसेल तर सांगतो. तर ठीक आहे, म्हणजे तो त्यांचा आशीर्वाद तेव्हापासून होता, तेव्हापासून ती म्हणजे त्या दिशेने वाटचाल चालू आहे. अजून खूप वेळ आहे, खूप काम करायचं आहे, पण आणि तो आशीर्वाद माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा होता. त्यानंतर पुलंची भेट झाली ती नातीगोती नाटकाच्या वेळेला. ते बालगंधर्व रंगमंदिराला परत एकदा आमचा प्रयोग बघायला आले होते. आणि त्या नातीगोती नाटकात मी जी भूमिका करायचो बच्चू नावाच्या एका मतिमंद मुलाची, तो नाटकाला एक 10 मिनटं असताना तो मरतो असा सीन होता. त्यामुळे तो सीन झाला आणि मी कुठेतरी बाहेर फिरायला गेलो, तर मला कोणीतरी नाटक संपल्यावर शोधत झालं, जरा पुलंना भेटायचं आहे तुला, म्हणून मी आलो. त्यांनी दिलेली कॉम्प्लिमेंट मला आजही आठवते, नाटकातला माणूस असून, की ते म्हणाले, अरे तू कसं दिसतोस मला माहिती आहे, पण तरीसुद्धा नाटक संपल्यावर मला एकदा तुला हातीपायी धड बघायचा होता. तर मला वाटतं की ही फार महत्त्वाची आहे. तिसरी भेट त्यांची झालेली मला आठवते पुन्हा एकदा पुलंच्या 75ला, जेव्हा तुझं पाशी नाटकात मी काम केलं, श्यामची भूमिका केली, तेव्हा बालगंधर्वलाच परत एकदा हाऊसफुल प्रयोगाला पु ल देशपांडे आणि सुनीताबाई मुद्दामून नाटक बघायला आले होते. म्हटलं अहो, या नाटकाचे हजारो प्रयोग झालेत, तुम्हीच इतके वेळा पाहिलाय, तुम्हीच इतके वेळेला केलाय, तरीही तुम्ही आलात, हा माझा बहुमान समजतं. ते म्हटले तुझा बहुमान वगैरे काही नाही, खूप वर्षांनी त्या वयाची माणसं त्या वयाचे रोल करतायत म्हणून आम्ही बघायला आलो. कारण मी प्रॉबेबली तेव्हा मी काय 27-28 वर्षाचा असेल आणि श्याम जो नाटकातला आहे तो खरं 20-21 वर्षाचा आहे, बट मी क्लोजेस्ट होतो. बाकी सगळे 50च्या वरचे श्याम करायचे, त्यामुळे त्यांना ते त्या वयाचा माणूस बरेच वर्ष दिसला नव्हता, त्यामुळे ते बघायला आले होते नाटक. आणि व्यक्ती आणि वल्लीच्या बाबतीत म्हणशील तर व्यक्ती आणि वल्ली नाटक होणार. आता व्यक्ती आणि वल्ली खरंच आमचं सगळ्यांचंच आवडतं, आपल्या अनेकांचं आवडतं पुस्तक आहे. व्यक्ती आणि वल्ली पुस्तकावर नाटक होणार ही जेव्हा बातमी मी पहिल्यांदा पेपरमध्ये वाचली, तेव्हा स्वाभाविकपणे मला असं वाटलं की आपण या नाटकाचा भाग असलंच पाहिजे. आपल्याला इतकं आवडतं नाटक, आपलं पुलंवर इतकं प्रेम आहे, आपण या नाटकाचा भाग असलं पाहिजे. पु ल देशपांडेंची भूमिका आपल्या नशिबात येईल हे मला कधीही वाटलं नव्हतं, कारण त्यावेळेला अनेक मोठ्या मोठ्या लोकांची नावं चर्चेत होती. आज एखादं नाव यायचं, दुसरं एखादं नाव यायचं, पु ल देशपांडे कोणाच्या नावाला हो म्हणणार. कारण काय होतं, तोपर्यंत पु ल हे महाराष्ट्रातलं इतकं मोठं नाव होतं आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व होतं की त्या बाबतीत जर का काही गडबड झाली असती ना तर लोकांनी क्षमा केली नसती. त्यामुळे प्रत्येकजणच कोण काम करणार, काय करणार. आणि एक दिवस मी बँकेत होतो, तेव्हा सुधीर भट माझ्या बँकेत आला आणि त्यांनी मला काउंटरच्या समोरनं बँक चालू असताना मोठ्या आवाजात विचारले, पुलं करशील काय. तर मला खऱ्या अर्थी हे कळलं नाही, पुलं करशील काय म्हणजे याचा अर्थ काय. म्हटलं थांब मी बाहेर येतो. त्याच्यानंतर मी बाहेर आलो आणि त्याने माझा खरंच विश्वास नाही बसला की पु ल देशपांडेंची भूमिका आपल्या वाट्याला येते त्यावेळी. ह्याच्यावर माझा खरंच विश्वास नाही बसला. पण मला वाटतं की 2-3 गोष्टी. एक तर पु ल देशपांडेंनी माझ्या नावाला होकार म्हणणं हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट होती. मग याच्यापेक्षा आणि काय असणार. म्हणून मी म्हणतो की माझ्या अख्ख्या रेझ्युमेमध्ये, माझ्या अख्ख्या बायोडेटामध्ये मी काहीही लिहिलं नाही तरी चालेल, पण मी पुलंसमोर पु ल देशपांड्यांचं काम केलं आहे हे एवढं एक वाक्य लिहिलं तरी माझ्यासाठी सफिशियंट आहे. आणि मग तालमीच्या वेळेला स्वतः पु ल बसले होते. तो पेटीचा जो प्रसंग आहे त्यात तो गजाखोतचा प्रसंग जो आहे त्यात मी पेटी वाजवायचा माझ्या परीने प्रयत्न करत होतो. आता पुलंसारखी पेटी कशी वाजवता येणार. तर त्यांनी 2-3दा पाहिलं, त्यांच्या कानाला ते असह्य झालं असावं. ते म्हटलं जरा पेटी आणरे वाजवून दाखवतो. म्हणून त्यांनी तो एक वाजवून दाखवला मला, एक पीस त्यातला. तो मला तसा कधीही वाजवता आला नाही, पण त्या निमित्ताने त्यांच्या पायाशी बसलो, त्यांची पेटी एका बुटावरनं ऐकली
ह्याच्यापेक्षा आणि ह्याच्यातली गंमत पुढची अशी की बालगंधर्वलाच एकदा व्यक्ती आणि वल्लीचा प्रयोग होता. पु ल बघायला आले होते आणि तो प्रसंग सुरू झाला. मी पेटी अगदी सूरबीर ओढून ऐन ॲक्टिंग तर करता येते आपल्याला पेटी वाजवण्याची, त्यामुळे अगदी सुरू केली पेटी आणि पेटीचा भातात अडकला. तो सूरच अडकला, वाजेच ना. म्हणून ती जी कृष्णमुरारी विनंती करत कर हरी तो जो लहरा आहे तो मी गाऊन दाखवला आणि प्रयोग पुढे संपला. ते माझ्या डोक्यातही नाही त्यावेळेला जे डोक्यात आलं ते केलं आणि पुढे गेलो. प्रयोगानंतर जेव्हा पुलं आतमध्ये आले तेव्हा म्हणाले पेटीपेक्षा गातोच बरा तेच कर. कारण त्यांच्यासारखी पेटी वाजवता येणं शक्य नव्हतं. पण म्हणजे माझं भाग्य समजतो मी, माझं काय काय आशीर्वाद असतील कोणाचे ते आहेत, पण त्यांचं भूमिका मला करायला मिळाली. आणि दुर्दैवाने ते जेव्हा गेले तेव्हा मला पुण्याला जाता आलं नाही, कारण आम्ही हरिता त्या या एपिसोडचं शूटिंग करत होता. व्यक्ती आणि वल्ली मला वाटतं सिरियल झीवरती ती मालिका झी होती. मराठीवरती झाली, व्यक्ती आणि त्याचं वल्ली. सिरियलचं शूटिंग करतो, त्यामुळे तेवढं मला एक राहून गेलं, मनात जाता नाही आलं. अतुलसाठी आणि या सगळ्या पुलंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतुल, आत्ता तू जे सांगितलं ना तुझं भाषी की त्या वयाची माणसं दिसली पुलंना म्हणून त्याचं कौतुक वाटलं. तर एक छोटासा तुम्हाला प्रसंग सांगतो. पु ल देशपांडे आणि सुनीता देशपांडे एकदा नगरला गेले होते आणि सौभद्र नाटकाचा प्रयोग होता आणि खूप मोठे गायक नट त्या प्रयोगामध्ये काम करत होते. आणि काय व्हायचं, एंट्रीच्या आधी विंगेतनं ते बिचारे सिनियर गाणारे खूप मोठे, त्या कृष्णाचं पोट सुटलेलं होतं, त्यामुळे एंट्रीच्या आधी पोट दिसायचं. तर सुनीताबाई म्हणाल्या की अरे भाई तू जाऊन त्यांना सांग ना जरा की त्यांनी थोडं विंगेत मागे उभं राहायला पाहिजे. आणि अगदी एंट्रीच्या वेळी पटकन आले ना तर ते सुटलेलं पोट दिसणार नाही, लपेल. तर पुलं पटकन म्हणाले राहू दे ग सुनीता, कृष्णाला अवतार का म्हणतात ते तरी आज सगळ्यांना कळेल. म्हणजे पटकन त्या क्षणी काहीतरी सांगणं. आता विषय झालाच की हा म्हणला ना पेटी वाजवायचा संदर्भ. तर आम्ही वाऱ्यावरची वरात जेव्हा करत होतो तेव्हा संपूर्ण नाटकच मी ते करायचं असं सुरुवातीला ठरत होतं आणि माझी मला शक्यच झेपायचंच हे नव्हती की तेवढं हा म्हणला तुला मी पेटी शिकवून जे पुढे आहे तेवढी शिकवतो किंवा काहीतरी. तर मी म्हणलं हे असं होत नाही, ते त्यावेळ पुरतं. कारण वाऱ्यावरची वरातचा जो दुसरा भाग आहे रविवारची सकाळ, त्यात पेटीच ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि नंतर आम्ही याला म्हटलं की विघ्नेश तूच हे काम कर. तर विघ्नेश मला म्हणलं अरे पण ते पुलं करायचे किंवा त्यांचं. तर म्हटलं प्रश्न हा नाहीच आहे. प्रश्न ज्या पद्धतीने त्या एका माणसाची गोष्ट की ज्याला फक्त सकाळी एक छान पेटी वाजवायची आणि ती जी रंगत होती आणि नंतर त्यांनी संपूर्ण सेकंड ॲक्ट केला. तर मला असं वाटतं की आपण बोललोच आहोत, तर मग एक थोडंसं काहीतरी त्याच्यातलं ऐकून आपण पुढे जाऊ. चालेल. पेटी वाजवतो मी, म्हणजे अतुलसारखीच माझी अवस्था आहे, फक्त तो अतुल पहिलीतला असेल तर मी 5वीतला विद्यार्थी, एवढीच अवस्था आहे, बाकी काही नाही. पण त्या अनुषंगाने आता दिसण्यावरून एक छोटासा प्रसंग सांगतो. आनंदला कदाचित आठवत असेल, NCPL आमचा प्रयोग होता वाऱ्यावरच्या वरातचा आणि माझ्या दुर्दैवाने जोशी नावाच्याच एक आजी मला भेटायला आल्या प्रयोग संपल्यावर आणि त्या म्हणाल्या की तुम्ही वाट लावली हो नाटकाची. तर मी म्हटलं काय झालं. ते म्हणे आनंद निगळे बघा असे त्यांनी पोलो उभा केला आहे. म्हटलं हो बरोबर आहे, पण तुम्ही सबशेल फेल झालात. म्हटलं मला समजलं नाही काय, तुम्ही पुलंसारखे दिसत नाही हो. तर मला मोघे काकांचा त्या दिवशी मोठेपणा जाणवला. त्यांनी मला जवळ घेतलं. ते म्हणाले थांब विघ्नेश मी उत्तर देतो. ते म्हणाले विघ्नेश जोशी हा पुलंसारखा दिसणार नाही हे तुम्हाला नाटक बघितल्यानंतर कळलं की घरून निघतानाच माहिती होतं. तर ते म्हणाले म्हणजे अहो मुळात वाऱ्यावरच्या वरातमधला दुसरा जो अंक आहे त्याच्यात भाई हा भाई नाहीच आहे, तो बापूसाहेब आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की पुलंच्या आधी म्हणजे या नाटकाच्या आधी वरातच्या आधी 1999 साली जेव्हा वाऱ्यावरची वरात मोहन वाघाने केलं होतं त्यावेळी तर चंद्रकांत काळेने पेटीसुद्धा वाजवली नव्हती, ते गायक होते त्या नाटकामध्ये. आणि त्यांच्या आधी डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी वाऱ्यावरची वरात केलं होतं, ते देखील आमच्या भाईंसारखे दिसत नव्हते. तर जे दिसायचे फक्त आहेत ते फक्त आनंद निंगळेच तुम्हाला पुलंसारखे दिसत होते आणि ते तसंच दिसणं गरजेचं होतं आणि ते त्यांनी उत्तम केलेलं आहे. तुम्ही या गोष्टीचं समाधान माना. त्यामुळे नाही आनंद निंगळेने मात्र पुला अगदी छान उभा केला होता बरं का, असं त्यांनी कौतुक केलं. तुला तो प्रसंग NCPL चा प्रसंग म्हणून सांगतो.
कोणाविषयी काय सांगायचं नाही आहे नाही, आता? तुझ्याविषयीच मला सांगायचं होतं, पण कसे या नाटकाच्या अनुषंगाने कसे प्रसंग आले ते मी सांगतो. पेटीचा उल्लेख नाही केला आहे पुलंसाठी म्हणून. पुलंचं संगीत म्हणजे एक वेगळा पुलंचं अष्टपैलूपैकी एक पैलू म्हणून संगीत, एक गाण्याची फक्त ओळ आणि नंतर मी कैवल्यकडे येतो. वाजवतो. या गाण्याची तुम्हाला एक छोटी आठवण सांगतो, ह्यांना सगळ्यांना माहिती असेल. पुलं आणि गदिमा चहाच्या टपरीवर चहा घेत होते आणि तिथून त्यांच्या घरी येताना पुलंना सुचलेला हा मुखडा आहे, कबीराचे विणतो शेले कौसल्येचा रामबाई कौसल्येचा राम. घरी आल्यावर गदिमानी अख्खं गाणं लिहून काढलं, बाईंकडे दिलं आणि 5 मिनिटात झालेली ही चाल आहे. कबीराचे विणतो शेले कौसल्येचा रामबाई कौसल्येचा राम. सुनीताबाईंनी पटकन सांगितलं, अरे भाई हे छान झालं बरं का, जी काय चाल झाली ती. त्यावेळी पुलं म्हणाले होते की अण्णा तुमचं हे गाणंसुद्धा अजरामर होणार. ते म्हणाले असं का म्हणता? तेव्हा पुलंनी सांगितलं होतं की अण्णा माझा आजवरचा अनुभव असा आहे, ज्यावेळी गृहिणी आमटी फोडणीला टाकताना किंवा चहा करताना एखादं गाणं ऐकते आणि ते गुणगुणते आणि त्याला दाद देते, त्यावेळी त्या गाण्याला फक्त जन्म असतो, मृत्यू कधीच नसतो. तसं हे गाणं आहे आणि म्हणून हे गाणं अजरामर. हे सगळं माणिक वर्मा आणि पु ल देशपांडे आणि गदिमा यांचं श्रेय आहे. ही टाळी जी आहे ती सुद्धा त्या तिघांना आहे. उगीचा का कांता आवाज होतो वेगळी आठवण सांगून. कैवल्य मगाशी तू म्हणाला स्टेपनी, आपण जरा स्टेपनी बाजूला ठेवूया, मूळ गाडीकडेच आपण येऊया. पु ल देशपांडे करायला लागल्यावर स्वतः वडील लेखक आहेत, तर बाबांनी असं काही सांगितलं की पुलंचं आता व्यक्ती आणि वल्ली करायचं आहे, तू हे वाच किंवा पुलंचं काहीतरी जुनं काहीतरी ऐक, जुनं काहीतरी बघ, किंवा अतुल परचुरेची CD असेल, कारण अतुल परचुरे आनंद शेवटी असं बघून बघूनच आपण शिकत असतो ना. तर असं काही सांगितलं आहे का किंवा तालमीतली काही गंमत वगैरे अशी काही? मला आठवतं की जेव्हा ठरलं की व्यक्ती आणि वल्ली करायचं, त्याच्या आधी आम्ही अख्ख्या टीमबरोबर आलो होतो नाटक बघायला, व्यक्ती आणि वल्ली तुमचं. आणि तेव्हा आम्ही खाली बसून नाटक बघितलं, की बाबा पण होते. आणि तेव्हा मी जेव्हा ते सगळं बघितलं, इथेच होता, गडकरीतच प्रयोग होता. आणि मी ते सगळं बघितलं आणि सगळे मोठे कलाकार इन्क्लुडिंग यू. आणि मला असं झालं की हे कसं करायचं आहे, हे म्हणजे खरोखर हे एक शिवधनुष्य होतं. आणि आम्ही सगळे तर वयाने पण लहान, आम्हाला शब्दांचे अर्थ माहिती नव्हते, करणार कसं आम्ही. मग तेव्हा खरं तर मंदार सर आमचे दिग्दर्शक मंदार सरांनी, बाळकृष्ण सरांनी, प्रशांत दादा होता, माझे बाबा, ह्यांनी सगळ्यांनी पहिले मला सांगितलं की तुला जे समजतंय ते आधी पहिले वाचून घे. त्यांचं बाकीचं जे लिखाण आहे, बाकीची जी पुस्तकं आहेत ती वाचायचा प्रयत्न कर. काही अडलं तर आम्ही आहोत, तू बघ, तू वाच, तुला जसं समजेल, तुला जे वाटेल त्याप्रमाणे तू पहिले करून बघायचा प्रयत्न कर. मग आता आमची पिढी ह्याच्यामध्ये फास्ट आहे, सो मी पटकन यूट्यूबमध्ये गेलो. यूट्यूबवरती नाटक आहे, ते नाटक बघितलं, व्यक्ती आणि वल्ली. मग त्यांचे AV क्लिप्स आहेत, ज्यामध्ये पुणेकर, नागपूरकर, मुंबईकर हे सगळे त्यांचे अभिवाचनाचे जे छोट्या छोट्या क्लिप्स होत्या, त्या क्लिप्स मी बघितल्या. आणि त्याप्रमाणे त्यांचा मग तो बोलण्याची जी पद्धत होती किंवा बोलण्याचा जो एक लहेजा होता, ते सगळं मी थोडं माझ्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला. आणि असं हळूहळू आणि म्हणजे प्रत्येक प्रयोगानंतर मला हे एक यायचंच की
तुला एवढं लक्षात कसं राहिलं नाटक? आणि मला आत्ता खरंच कळत नाही की तेव्हा मला कसं लक्षात राहिलं एवढं, पण ते राहिलं. आणि आय गेस ते नाटक करताना एक टीम स्पिरिट असतं, आणि ॲक्च्युली सगळ्याच लहान मुलांना ते ऑलमोस्ट पाठच झालं होतं नाटक. म्हणजे खरोखर असं एकदा झालं होतं की आय गेस दीनानाथचा प्रयोग होता, आणि तेव्हा सखाराम गटने जो आमचा करायचा त्याला अचानक बरं वाटत नव्हतं. आणि तेव्हा वेदांत आपटे म्हणून माझा एक खूप चांगला मित्र आहे, तो अंतू बर्वा करायचा तेव्हा मी स्टेजवरती होतो, मला काहीच कल्पना नव्हती, आणि तो डायरेक्ट सखाराम गटने गेटअपमध्ये आला आणि आम्ही तो प्रयोग केला. तर अशा गमतीदार आणि अशा छोट्या छोट्या आठवणी होत्या. पण मला हेल्प सगळ्यात जास्त मंदार सरांनी केली, बाबांनी केली. एक छोटे ते बेसिकली तेच की अर्थ कळायला, ते शब्द कळायला, तो सार कळायला. तो पूर्णपणे कधी कळलाच नाही. आणि माझ्या मते तो जसं जसं मी वाचत जाईन किंवा जसं जसं हळूहळू, म्हणजे एक वाक्य ज्याचा अर्थ मला तेव्हा वेगळा कळला होता तो मला आज वेगळा कळतोय. तर जसा मी मोठा होईन तेव्हा मी पुन्हा वाचीन तेव्हा मला त्याचा पुन्हा वेगळा अर्थ समजेल. पण माझ्यामध्ये तीच त्याची गंमत आहे, तीच पुलंची खासियत आहे की त्यांनी जे लिहिलं आहे ते प्रत्येक वयाला त्यांच्याप्रमाणे समजतं, आणि ते जसं समजत जातं तसं तसं ते समृद्ध होत जातात. पुष्कर, तुझ्या सिनेमाकडे येतो. म्हणजे आता मी वसंतराव या सिनेमामध्ये तू पु ल देशपांडे ही भूमिका केलीस. तर ही भूमिका करताना म्हणजे राहुलला तर काय आजोबाच होते, तर त्या भूमिकेसाठी तुला पु ल कसे करायचे याच्यासाठी दिग्दर्शकांनी काहीतरी सूचना केल्या असतील, राहुलनी काहीतरी सूचना केल्या असतील, कारण राहुलनी सुद्धा पु लना खूप वेळा पाहिलेलं आहे. पण त्या अनुभवाविषयी सांग ना, म्हणजे तो अभ्यास ते पु ल उभे करताना तू काय काय केलंस? नाही, आधी मला दडपण मी सांगतो, कारण इथे बऱ्याच लोकांना माहिती की नाही माहीत नाही की मी पु ल कधी केलं आहे असं एक लोकांना वाटेल का फक्त भेटवस्तू मिळते म्हणून ते बसलं आहे. कारण मी ऐकतोच एका दिवसानं आणि मला फार मजा येते हे ऐकायला, हे सगळे किस्से आणि अनुभव. मी वसंतराव नावाचा चित्रपट जो आता वसंतराव देशपांडेंवर निपुण धर्माधिकारींनी दिग्दर्शित केला, त्याच्यामध्ये मी पु ल देशपांडे ही भूमिका केली. सगळ्यात मोठा फरक असा होता की ज्यावेळी या सगळ्यांनी पु ल देशपांडेंचं काम केलं तेव्हा ते हिरो होते, पु ल त्याच्यात हिरो होते. ह्याच्यामध्ये वसंतरावांच्या आयुष्यातले पु ल दाखवायचे होते. तर माझ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती होती की पु ल देशपांडे प्रेक्षकात बसताना काय करत असायचं. मी जास्तीत जास्त ते बघण्याचा प्रयत्न करत होतो की असे फोटोज मिळतात का की जेव्हा ते प्रेक्षकात बसलेत आपण काही करत नाही. म्हणजे जसं मग अशी पेटीचा प्रसंग सांगितला आणि ते म्हणाले की आण पेटी आणि मी वाजवून दाखवतो वगैरे, असं हा जो आहे ते तसं त्यांना वाटायचं का, किंवा असं की अरे का छान करतोय हा माणूस फार, असं वाटायचं का. तर काय आहे तर मी खूप वर्षांपूर्वी या चित्रपटाशी निगडीत म्हणजे जोडला गेलो कारण निपुण काम करत असताना त्यांनी मला असिस्ट करायला विचारलं होतं डिरेक्शनमध्ये. आणि वसंतराव देशपांडेंवर तुला त्यांच्याबद्दल काय माहिती आहे, तर मला पुलंबद्दल जितकं माहिती होतं त्याच्यापेक्षा कमी वसंतराव देशपांडेंबद्दल माहिती होतं. जितकं ऐकलं होतं गाणं वगैरे तितपत. तर त्यांनी मला काही वाचन करायला दिलं होतं की पु ल देशपांडेंनी वसंतराव देशपांडेंबद्दल एक लिहिलं आहे. मी बऱ्याच ठिकाणी ते बोलले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी लिहिलेल्या बऱ्याच गोष्टींविषयी लिहिलेल्या आहेत. पण हे एक मी पटकन वाचून दाखवतो कारण त्याच्यातनं मला तेव्हापासून ती ओळख झाली होती. तर विस्तीर्ण माळावर बिजलीचे जणू काही वादळी थैमान पाहत राहावे तद्वत अवाक होऊन समोरचे श्रोते वसंताने उभे केलेले सूरलईचे तांडव पाहत होते. 20 वर्षांपूर्वी नागपुरात धंतोलीवर बाबूरावजी देशमुख यांच्या बंगल्यावर त्या दिवाणखान्यात ऐकणारेही असे एक्के जमले होते की गाणाऱ्या पुंडलिकालाही आपल्या भेटी परब्रह्म आलेत असे वाटावे. तबल्याला मधू ठाणेकर, सारंगीवर मधू गोळवलकर, मी पेटीच्या साथीला आणि गायक वसंत देशपांडे. आम्ही सगळेच 30च्या आसपास. आमच्यापैकी कोणीही आदरार्थी बहुवचनात शिरला नव्हता. समोर नाना जोग, बाबूराव देशमुख, दोडके, बाबूराव चिमोटे हे सारे आप्त स्वकीय, त्यामुळे दाद मिळायची ती देखील क्या बात आहे वशा, वा मधू, अशी आपुलकीची. कौशी कानड्यातल्या काहे करत मोसे बलजोरीत वसंता घुसला होता. पांढरी 4च्या दैवतापर्यंत वसंताच्या वक्रगती तानांचे सट्टे चालले होते. सरगम अशी मुश्किल निघत होती की त्या सुरांच्या मागून धावणे मला आणि मधू गोळवलकरला अशक्य होते.
सुरांच्या अचाट आणि अत्यंत कल्पक स्थानावरून उठणाऱ्या फेकी ठाणेदारच्या तुकड्यांची झुंज घेत कुशल धनुर्धारासारख्या सभेचा केंद्रबिंदू वेधून जात होते. चीज संपली आणि मैफिलीला टाळी देण्याचे भान राहिले नाही. त्या धुंद शांततेची, त्या सन्नाट्याची दाद हजार हातांच्या टाळ्यांच्या कडकडाटाहूनही अधिक मोलाची असते. काहीतरी अलौकिक घडताना अनुभवल्यानंतर होणारा आनंद अनिर्वचनीय असतो. त्या मौनाला शब्द शिवला तर त्या क्षणाचे पावित्र्य बिघडते. वसंताच्या गाण्या इतकाच त्या सन्नाट्याचा मजा घेत आम्ही गाणारे, वाजवणारे आणि श्रोते काही सेकंद बसलो होतो. तेवढ्यात वाढत्या वयाबरोबर ज्यांचा फक्त खडूसपणा वाढत जातो अशा नमुन्याच्या एका म्हाताऱ्यानं आपली कवळी वाजवली. काय देशपांडे, आपलं घराणं कुठलं आहे? आमच्यापासून सुरू होणार आहे आमचं घराणं, वसंतानं ताडकन उत्तर दिलं. दिवाणखान्यातल्या साऱ्या नागपूर रसिकतेने त्या जबाबाला छप्परतोड टाळी दिली. आता हे वाचून वसंतराव देशपांडेंबद्दल पुलंना काय वाटायचं हे मला कळायला लागलं. आणि मग त्यानंतर जेव्हा ही प्रक्रिया सुरू झाली, एक दिवस निपुणचा फोन आला की ही फिल्म आता फायनली होती आहे 6-7 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, आणि तो म्हणला की माझी रिक्वेस्ट आणि आज्ञाच आहे की तू पु ल देशपांडे कर. तर मला तेव्हा खडकन आठवलं की काय काय असेल ज्याच्यामुळे मला पुलंची भूमिका मिळाली असेल. तर लहानपणी मला जेव्हा कळलं की आपल्याला ॲक्टर व्हायचं आहे तेव्हा मी बाबांना जाऊन म्हणलं होतं की माझे दात खूप पुढे आहेत, ते जरा आत घालायला पाहिजेत. तर आजी म्हटली होती नाही राहू दे, ते उपयोगी पडतील. तर हे जे 2 दात आहेत ते आत्ता ते 2 दात आत्ता उपयोगी पडले, कारण दुसरं मला पुलंची भूमिका देण्यासारखं काहीच नव्हतं. ना भाषा ना पेटी. म्हणजे जे बरेचसे चांगल्या मोठ्या मनाने काही लोकांनी कौतुक केलं भूमिकेचं. काही लोकांनी असं लिहिलं होतं की ज्या लोकांना पेटी वाजवता येत नाही त्या लोकांना पुलंची भूमिका करण्यापासून बॅन केलं पाहिजे. तर मला त्याचा आनंद झाला की हे पुलंवरच्या प्रेमामुळेच तर आता तर त्याच्यात त्यांनी असं केलं होतं की रॉकॉनमध्ये अर्जुन रामपाल जसं गिटार वाजवतो तसं यांनी पेटी वाजवली वगैरे, असं एक त्यांनी भरपूर काय केलं. तर दुसरं फक्त ह्याच्यामध्ये ते 2 दात मला उपयोगी पडले. आणि तेव्हा मग मी प्रक्रिया सुरू केली तेव्हा मला गंमतच वाटली, कारण पहिली गोष्ट अशी होती की तेव्हा मी नुकतंच वजन कमी केलं होतं. जगाला ते छान माहिती आहे. तर तेव्हा निपुण म्हटलं होतं एक गोष्ट करायला लागेल, वजन वाढवायला लागेल. मला फारच आनंद झाला, ते करायला मला फार मजा येते. तर मी ते सुरू केलं आणि त्याच्यानंतर मी रात्रंदिवस जे जे अवेलेबल आहे पुलंचं साहित्य ते वाचलं सुद्धा आणि ते बघितलं. म्हणजे वाचत देखील होतास आणि वजन वाढवायचं म्हणून खात देखील होतं. खाते. मला असं वाटतं याच अनुवे पुलंचं एक खाद्य जीवनावरती फार छान आहे. अतुल, तुला जर का ते आणलं असेल तर ते वाचून दाखवलं असं आनंद होईल. पुलंचं खाद्य जीवन. हॅलो 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 हां. माझं खाद्यजीवन. परमेश्वर कृपेला पूर्वसंचिताची जोड मिळाल्यामुळे माझा जन्म एका मत्स्याहारी कुटुंबात झाला. आमच्या घरात परमेश्वराच्या प्रथमावताराचं मोठ्या प्रेमानं भजन, पूजन, सेवन व्हायचं. मला गुलाबाच्या फुलाला काटे असतात हे कळण्यापूर्वी कर्लीतले काटे कसे पचवावे ते कळायला लागलं. पोटात काटे भरून तृप्तीचा ढेकर देणारे आम्ही मत्स्याहारीच. माझ्या एका मत्स्यगोत्री कविमित्राची तर अंतिम इच्छा आपली समाधी समुद्रात बांधावी अशी आहे. ज्या माशांवर मी आजन्म जगलो त्यांनी एक दिवस तरी माझ्यावर जगावं हे त्याने मला एकदा काटे चुकवत बांगडा खाताना ऐकलं होतं. मी मात्र असा पक्षपाती राहिलो नाही. माझ्या देहावर साऱ्या चराचर सृष्टीचा अधिकार आहे, कारण मी या सर्वाभूती खाद्य पाहिलं. भुकेचं खाणं हे खाणं नव्हेच, तिथे खाण्याला कलेचा दर्जा येत नाही, कलेला गरज मानवत नाही. फुफ्फुसांना व्यायाम म्हणून कोणी गाईल तर तो गवय्या नव्हे, आणि आरोग्याला चांगलं म्हणून खाईल तो खवय्या नव्हे. चौपाटीवर ज्यानं नुसतीच हवा खाल्ली त्यांनी चौपाटी पाहिली पण अनुभवली नाही. चौपाटीवरच्या भेळ या चीजेनं चौपाटीवरचे चौपाटीपण सिद्ध केलंय. वास्तविक त्या समुद्र किनाऱ्यावर ज्या दिवशी पहिला भेळवाला उतरला त्या दिवसापासूनच त्या किनाऱ्याची चौपाटी झाली आहे. भेळपुरी, पाणीपुरी यात पुरीचा उच्चार पुडी असाच झाला पाहिजे. काही अविचारी गृहिणी घरी भेळ करतात.
भेळ म्हणजे चणे, कुरमुरे, कोथिंबीर आणि खजुराची चटणी याचं मिश्रण हीच त्यांची कल्पना. भेळेला भैयाचाच हात हवा आणि तो देखील चौपाटीवरच्या. भेळ आणि भजी या स्वयंपाकघरात करायच्या गोष्टीच नव्हेत. बाळबोध खाण्यांमध्ये काही ठसकेदार मंडळी आहेत. पैकी मेतकूट आणि खरं साजूक लोणकडं, अगदी घरी हळदीचं पान घालून कडवलेलं तूप हवं. डांगरही वेळप्रसंगी रंग जमवतं. साबुदाण्याची खिचडी या एकाच कारणास्तव मला उपवास मान्य आहे. आणि ऋषींच्या कुळा इतक्याच अगम्य भाज्या घातलेल्या ती भाजी असते म्हणून ऋषी पंचमी मंजूर आहे. बाकी मुंबईला जसा बटाटा कळला तसा पुण्याला कळलाच नाही. पुण्याने चक्क त्याला मध्ये चिरून त्याचा उपयोग उदबत्त्या टोचायला केला. हे म्हणजे कटारीच्या टोकाचा उपयोग दात कोरायला करण्यापैकी आहे किंवा तलवारीने शेपूची भाजी चिरण्यासारखं. कंदमुळात बटाटा फार श्रेष्ठ. रताळा अगदीच वारकरी पंथातलं. आणि मुळा शिजताना जवळ जाऊ नये. मुळा कच्चाच खावा किंवा डाळीत फेकावा. बटाट्याचा सावत्र भाऊ म्हणजे कांदा. हा चिरताना डोळे पाणावून जातो पण बेटा गुणी. शिष्टाने याला धर्मबाह्य केला पण उद्या जेवणातून कांदा गेला की राहिलं काय. भाकर ताजी अथवा शिळी आणि कांदा हे मराठा वीरांचं पूर्णान्न. मला वाटतं 100 मावळे कांदा खाऊन अंगावर धावल्यानंतर नुसत्या त्यांच्या मुखश्वासगंधाने मोगली फौजा चौफेर उधळल्या असतील. वास्तविक बाटलेला मुसलमान जास्त कांदा खातो म्हणतात म्हणजे कांदा उभयपक्षी प्रिय होता. कांद्याला उर्दूतला प्याज हा मोठा मोहक शब्द आहे. बटाट्याला मात्र आलू हा शब्द शोभत नाही. बटाटा म्हटल्यावर जे एक टग्याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं ते आलू या शब्दाने राहत नाही. लसणाचा ठेचा हा तर 72 रोगांवरचा इलाज आहे. ठेचा ठेचलेल्या भांड्यावरचं झाकण निघालं की ओसरीवर वासाची वर्दी गेली पाहिजे धुवा हातपाय. त्याला ठेचा म्हणतात. काळं तिळकूट असेल तर त्यात कांदा चिरून पडावा लागतो आणि शेंगदाण्याचं कूट असेल तर हिरवी मिरची पुढच्या 2 दातांनी तोडीत भाकर तोडावी लागते. भाकर खाणं जाणून समजून खाणं हे गोडी गुलाबीचं कामच नव्हे. ती खाल्ल्यावर ग्लासातून पाणी पिऊन भागत नाही. गडवा लगेच तोंडाला लावावा लागतो. भाकर पोटात गेली आणि गडवा एकदाचा रिकामा झाला की लगेच पोटाकडनं ढेकरेची पावती आलीच. मग पान जमवून 2 पिंका टाकल्या की आडवं व्हायला मात्र डेरेदार आंब्याचा बुंधा असावा आणि अंथरायला कांबळं असावं. भाकर आणि लसणाचा ठेचा ही शिमिटच्या घरात खाण्याची गोष्टच नव्हे. हुरडा जसं वर आकाश आणि चौफेर खाली शेती या वातावरणात खायचा. उसाचा रस जसा गुऱ्हाळावर प्यायचा. गाभुळल्या चिंचा जशा स्वतः तोडून तोंडात टाकायच्या तशी भाकरी ही झाडाखाली बसून खायची वस्तू आहे. खाण्याचा आसनाशी फार संबंध आहे. पाटावरचं जेवण चांगलं आणि टेबलावरचं वाईट असे क्षुद्र विचार जातीच्या खाणाऱ्याला नसावेत. काही गोष्टी तर चालत चालत खाण्याच्या आहेत. उदाहरणार्थ चणे वाटाणे हे कधीही बसून खाऊ नयेत. उसाचं कांड चालता चालता तोडीत जावं. भेळ बसून खावी पण पाणीपुडी भेलपुडी उभ्याने. टेबलावर बसून भेळ खाणं ते सुद्धा बशीत घालून चमच्यानं म्हणजे सूटबूट आणि फेलटॅट घालून सत्यनारायणाच्या पूजेला बसण्यासारखं आहे. भाजलेले शेंगदाणे वाटीत घालून एखादं पुस्तक वाचता वाचता पडल्या पडल्या खावेत. मिठाई शक्यतो खाऊच नये पण खायचीच झाली तर खुर्चीवर बसून खाऊ नये, बिछायतीवर बसून खावी. बंगाली मिठाई ही नावापुरतीच खावी. एरवी रोशोगुल्ला हाच स्थायी भाव. मग त्याचा संदेश होवो किंवा रसमलाई. बंगाल्यांना दूध दिसलं की ते प्यावं असं न वाटता फाडावं असं का वाटतं देव जाणे. द्रविड देशात मिठाईत कापूर का घालतात कळत नाही. कोणीतरी मला कापूर हा आरोग्याला बरा असं त्याचं कारण सांगितलं. अहो उद्या एखादी आरोग्यप्रेमी गृहिणी हे ऐकून कोकमाच्या साऱ्यात पोटॅशियम परमॅंगनेट न घालो. परमेश्वरानं समुद्रात मासे ही काही मत्स्यालयांची शोभा वाढावी म्हणून केले नाहीत. आणि कोंबडे काय पहाटेचा गजर म्हणून जगात आले नाहीत. मिरची काय फक्त पोपटाचं खाणं म्हणून केली नाही. माणसाने कारल्यापासून कुर्ल्यापर्यंत आणि भेंड्यापासून मेंढ्यापर्यंत आपली निवड करावी. माझं खाद्यजीवन या विविध प्रकारांनी समृद्ध झालं आहे. परवाच मला काही कारणाने डॉक्टरांचे पाय धरावे लागले. वास्तविक मी अगदीच अडलो होतं असं नाही पण कुण्या एका गाफील अवस्थेत मी उगीच चेकअप करा म्हणून डॉक्टरांकडे गेलो आणि एका जागी 2 बरे म्हणून दोघांकडे गेलो. एकाने गोड वर्ज करा म्हणून सांगितलं, दुसऱ्याने तिखट.
मी पहिल्याच ऐकून गोड वर्ज करून तिखट स्वीकारलं आणि दुसऱ्याचं मान्य करून तिखट वर्ज करून गोडही चालू ठेवलं. माझ्या न बिघडलेल्या प्रकृतीत भलतीच सुधारणा आहे असं दोघांचंही मत पडलंय. अजूनही स्वयंपाकघरात लसणीच्या फोडणीची पळी कशात तरी जाऊन चुरचुरली. पाट्यावरच्या चटणीचा वास घुमला. चुलीतल्या राखेत बांगडा घुसला. दाराशी कणसं भाजणाऱ्याची शेगडी पेटली. आंबे मोहराचा उकळता सुगंध दरवळला की आत्मा आणि कुडी हातात हात घालून रिंगण धरतात. सारं ब्रह्म परब्रह्महून विनटतं. आता पळांची युग होतात. माझी सुखाची कल्पना एकच आहे. आदल्या रात्री 4-4:30 वाजेपर्यंत गाण्याची मैफिल रंगलेली असावी. 10 वाजता सकाळी उठून 2 वेळा चहा झालेला असावा. हवा बेताची गार असावी. हातातली एखादी लेखकावरून जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी संपत आणलेली असावी आणि ती वाचून शेवटचं पान उलटता उलटता 12-12:30 व्हावेत आणि आतून तव्यावर पडलेल्या सरंग्याच्या तुकड्याने साद घातल्यासारखा स्वाद घालावा. 2 मिनिटात आंघोळ संपेपर्यंत पानं मांडली जावीत आणि क्षणार्धात आंबेमोहर भाताच्या वाफेनं ताट खुलून यावं. यथेच्छ भोजन व्हावं. पान मस्त जमावं. इब्राहिमी जर्द्याचा तोंडात गिलावा व्हावा. गार पाणी प्यावं आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कुणीही झोपेतून उठवू नये. कधी कधी देवाजी करुणा करतो आणि हे असं घडतंही. त्या दिवशी मी इतका आनंदात असतो की संध्याकाळी बायकोबरोबर इमानी आणि सालस नवऱ्यासारखा फिरायला देखील जातो आणि विश्वास ठेवा अगर ठेवू नका तिला वेणी देखील घेऊन देतो. दाराशी आलेल्या यमदूताच्या नाकात जर झणझणीत लसणीची फोडणी गेली तर तो खाणाऱ्यावरचा आपला हात निश्चित खाण्यावर नेत. स्वर्गात अमृत असेल पण लसणाची फोडणी दिलेली आंबाडीची भाजी कुठून असणार. कांदा लसूण खाण्याचं भाग्य देवांच्याही नशिबी नाही. क्या बात आहे. संजय दादा, मगाशी म्हणजे मी तुला कट केलं तो जो विषय हिंदी मालिका ज्यामध्ये तू पुलंची व्यक्तिरेखा केली, तर त्या मालिकेविषयी काहीतरी तू सांगत होतास. अगदी मनापासून सांगायचं तर ती फसली होती. संपूर्ण मराठी वातावरणाचं चित्रण त्या मालिकेत म्हणजे त्या व्यक्ती आणि वल्लीमध्ये होतं ते हिंदीत उतरणं कठीण आहे. म्हणजे काय होतं की पंचायत झाली असं हिंदीत जर शब्द शोधायचा झाला तर बराच वेळ लागतो आणि मग रस जातो त्या शब्दातला. तसं झालं होतं थोडं. बरं, ते हिंदीवाले होते, त्यांना एवढंच माहिती होते की हे 2 दात पुढे असलेला एक माणूस आहे. त्यामुळे त्यांनी मला खोटे असे दात लावले होते. त्यामुळे मी त्या रॉजर रॅबिटसारखा दिसत होतो. मग दुसऱ्या भागाला मी सांगितलं की हे नको म्हणून, हे काढा. मला फारसं काम जमेल असं वाटत नाही आहे. दातामुळे ते अजून जमणार नाही असं नको म्हणून ते सुदैवाने त्यांनी ऐकलं आणि ते काढून टाकलं. परंतु ती घसरली होती. म्हणजे नट खूप मोठा असेल तो, पण पुनीत इस्सार नावाच्या माणसाने त्याच्यामध्ये एक व्यक्तिवल्लीतलं काम केलं होतं. काय म्हणजे आता बोलणार, ते फसली होती जरा. मला एवढंच म्हणायचं होतं की यापेक्षा सुद्धा ना सगळ्यांना माहिती आहे पुलंनी काय केलंय, कसं आहे. त्यांनी काय दिलं त्यांच्या व्यक्तिमत्वातनं की अजातशत्रूपणा. कुठेही कुठल्या वादात पडायचं नाही. एखाद्या वादात ते पडले असते क्वचित अगदी. आणि त्यांच्यावर टीकाही झाली 3.5% लेखक वगैरे म्हणून. त्यांनी त्याला उत्तर दिलं नाही. पण मी कधीही दया पवारांचं आपलं रामनगरकरांचं रामनगरी घेऊन एक माणूस दाढी करायचं सोडून रामनगरी वाचतोय असं कधीच बघितलं नाही. की उचल्या नावाचं पुस्तक घेऊन फासे पारधी पुस्तक वाचतोय असं कधीच बघितलं नाही. सगळीच पुस्तकं 3.5% लोक वाचतात. पण काही लेखक असे आहेत ज्यांना काही कारणामुळे मान्यता मिळते आणि त्यांना वाटतं की आपण 97% लोकांच्यापर्यंत पोहोचतो आणि हे हलके आहेत म्हणून त्यांना बरेच वेळेला त्यांच्यावरती टीका झाली, ती आकसापोटी झाली, पण त्याला त्यांनी कधीही उत्तर दिलं नाही. त्यांची राजकीय मतं, त्यांच्या मनातला खुलेपणा तो कधी तिखटपणे व्यक्त न करता अत्यंत सौम्य शब्दात व्यक्त करून त्यांनी केलं. 51,000 रुपयाची भरघोस देणगी असं साधारण एक
3-4 गाड्या बळगणारा, काही कोटी रुपये खाणारा एखादा माणूस करतो. आयुष्यभर करोडो रुपयाची त्यांनी दानधर्म केला, पण त्याचा कधी कुठे उल्लेख नाही. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. आता उच्च विचारसरणी कठीण आहे आपल्याला, बऱ्याच लोकांना, पण साधी राहणी तर करता येते. शक्य आहे. त्यांनी दोन्ही पाळलं. मी एकदा त्यांच्याशी असंच बोलत होतो, म्हणजे अधूनमधून मी ऐकायचो फक्त. तर मला त्या सुनीताई पण म्हणाला, 3 साड्या आहेत मला, 2 घरात घालायला, 1 समारंभाला, भाईला पण 2 आणि 1, एवढंच, इतकंच. त्यांची लोकप्रियता पु ल देशपांडे पुणे या पत्त्यावर येते. ह्याचं कारण त्यांची लोकप्रियतेपेक्षा सुद्धा त्यांच्या स्वभावामध्ये जो सकारात्मकपणा होता, दयाळूपणा होता, मोठेपणा होता त्यांनी. आता मलाही संजय मोने माहीम या नावाने एक पत्र आलं होतं, पण त्यात काय लिहिलं होतं, मालिका संपत पण नाही, पुढे पण जात नाही, जोड्यान मारला पाहिजे तुला. तर त्यांच्यापासून आपण काय शिकावं हे जास्त महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या मार्गाने पुलं आपल्या आयुष्यात येतात. काहींच्या पूर्वी पुस्तकात नाही यायचे, तेव्हा पुस्तक वाचायचे. आता मराठी वाक्यामध्ये एक तरी इंग्रजी शब्द आला नाही तर आपण हलक्या दर्जाचे समजले जाऊ, अशी जी समजणारी पिढी आहे, जी मालिका चित्रपटात वगैरे काम करते, त्यांच्याकडे ऑडिओच्या व्हिडिओच्या ह्याच्यात आले, सगळ्या ह्याच्यात आले. प्रत्येकाच्या गाडीत असतं, प्रत्येकाची आवड वेगवेगळे असते. मान्य आहे की मिहाले रंजिश मकुंबर अशा नावाचे गाणे ते कळत नाही तरी पण लोक ऐकतात. किंवा रात्री घाटात ट्रक ड्रायव्हरला जाग यावी, झोप लागू नये म्हणून वरच्या पट्टीत गाणाऱ्या गायकांच्या पण कॅसेट लोकांच्या गाडीत असतात. परंतु बहुतेक जे लोक सुसंस्कृत आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी प्रत्येकाने कधी ना कधीतरी काही ना काहीतरी ऐकलेलं असतं. आणि गंमत अशी आहे की दुःख सगळ्यांनाच असतात, परंतु ती अत्यंत कुठल्याही प्रकारचा आविर्भाव न आणता ती हलकी करणं, त्याच्यावर मलम लावणं, हे काम कुठलीही वैद्यकीय पदवी न असताना पु ल देशपांडे या माणसांनी असंख्य वर्ष केली. सगळी मतं होती, राजकीय मतं होती, सामाजिक मतं होती, ती त्या काळातल्या साहित्यिकांच्या पुढे होती. की एकदा बहिष्काराचा प्रश्न आला तेव्हा वि स खांडेकर, ज्यांना विवा शिरवाडकर ज्ञानपीठ विजेते, तर ते म्हणाले की भाई तुम्ही पुढे व्हा. तर ते म्हणाले तुम्ही मोठे आहात, तुम्हाला ज्ञानपीठ नाही, ते ठीक आहे, पण समाजास तुम्हाला आघाडीचा साहित्यिक मानतो. आणि हे त्यांनी कधीच स्वतःला कधी मानलं नाही. ते कायम सामान्यांमध्ये रमले. असामान्य असून लोक सामान्य असून असामान्य समजून असामान्यात रमायचा प्रयत्न करतात. ते असामान्य असून सामान्यात रंगले. आज नुसतं पेटी वादन असं केलं तर इथे 5 लोक जमतील. चित्रपटातले पुलं असं म्हटलं तर 5 लोक जमतील. नाटकातले पुलं असं म्हटलं तर 5 वेगळे लोक जमतील. राजकारणातले पुलं असं म्हटलं तर 5 लोक जमतील. नुसते ललित लेखक पुलं असं म्हटलं तर 5 लोक जमतील. वैचारिक लेखक पुलं असं म्हटलं तर 5 लोक. असं दुसरा कुठलाही माझ्या मते आचार्य अत्रे सोडल्यात दुसरा एकही साहित्यिक असं नाही की ज्याच्या इतर कुठल्या विषयाला 2 माणसं तरी जमतील. त्यामुळे त्यांच्याकडनं आपण काय घ्यावं हे जास्त महत्त्वाचं आहे. आम्ही सांगू ते आमचे अनुभव आहेत, तुम्हाला त्यातनं काय तुम्ही घ्यायचं ते घ्या. माझं एवढंच म्हणणं, बाकी काय. संजयजी, आम्ही कार्यक्रम करायचो ना, आम्ही आणि आमचे बाप, तुम्हाला आठवत असेल साहेब, त्याच्यामध्ये एक असा उल्लेख होता की संगीतकार पुलं, गीतकार पुलं, लेखक पुलं, दिग्दर्शक पुलं, हे ते. आणि त्याच्यात खरंच आम्हाला असं वाटायचं की माणसं आहेत का कलागुणांचा मॉल आहे. काय जे दिसेल ते तुम्हाला हवं ते मिळतंय. सो ही तशी माणसं होती. आता हा म्हणला ना, मी तुला खरं सांगू का, नमुने संजय म्हणाला तसं फसण्याचं एकमेव कारण आहे पुलंचा जो साधेपणा होता ना, साधे शब्द वापरून ते जे चमत्कार करायचे ते कुठल्याही भाषेत त्याचं रूपांतर होणं इम्पॉसिबल आहे. शक्यच नाही. कारण तो नाथाकामाची आणि भाषेचा तो- माझी मैत्री ही एखाद्याला आपोआप सर्दी व्हावी तशी झाली. ह्याचं तुम्ही काय करणार? किंवा तेव्हा ते इंग्रजीमध्ये सांगू शकत नाही, अळूचं फतफद आणि हे. हां, की त्या दिवशी त्या दोघांच्या अंगावर बरसताना चांदण्याला देखील आपल्या जीविताचं धन्य झाल्यासारखं वाटलं असेल. हे दाखवणार कसं? नाही, हे तर दाखवणार कसं आणि हे ट्रान्सलेट कसं करणार कुठल्या भाषेत? काहीच नाही होऊ शकत. एक त्यामुळे गंमत आहे, फुलराणीच्या एक प्रयोगाला स्वतः ते आले होते आणि एका ठिकाणी भक्तिबाईंच्या घरी पार्टी होती, आम्ही तिकडे जमलो होतो. तर ते खाद्यजीवन वगैरे वाचलं होतं. तर ते आत्ता जे त्यांनी वाचून दाखवलं
म्हटलं देशपांडे साहेब मी का त्यांना कधी भाई बी म्हटलं नाही, कारण आपला तेवढा परिचय नाही. त्यांना भाई कोणी म्हणायचं? वसंतराव देशपांडे ह्याने भाई म्हणायचं. आता आपण कार्यक्रमात बाबूजी बाबूजी, कोण बाबूजी? तुम्ही नाही त्यांना बाबूजी म्हणायचं. त्यांना गदी माडगुळकर, माणिक वर्मा ह्या लोकांनी सुधीर बाबूजी फडके. म्हणायचं. तुम्ही कशाला बाबूजी बाबूजी करताय? तुम्ही त्यांना सुधीर फडके साहेब म्हणायचं. तेवढीच तुमची लायकी आहे. मग तुम्ही 1000 निवेदन करा किंवा राष्ट्रीय पातळीवर निवेदन करा. 15 वर्षाचा मुलगा जर मला म्हणाला संजय दादा, आपण दादा काय तुझे माझे वडील एक आहेत, संजय म्हण ना तर साहेब म्हण, उगाच काहीतरी, तर ते सगळं चालत होतं. म्हटलं अहो ते मी तुमचं ते मध्ये मी वाचलंच होतं. ते म्हटलं ते काही काही बायका घरी भेळ करतात. तसं म्हटलं इडली सांबार आणि पावभाजी पण करतात, आणि तरीही सगळे नवरे काही बोलत नाहीत. का माहिती आहे का? ते लुकलो का? म्हटलं इतकी जुनी विवाह संस्था एका पदार्थाने कशाला मोडायची? तर ते असे त्यांना खुश झाले, आणि त्यांच्यापेक्षा मी जास्त खुश झालो की त्यांना ते आवडलं म्हणून. नाही तर काय, विनोद बरेच लोक करतात, त्याला हसतात. राजकीय नेते विनोद करतात, त्यात काही नसतं तरी लोक हसतात, पण त्यांना खूप आवडलं. मला दुसरं त्याच्यात सांगायचं की कितीही छोटा माणूस असेल आणि त्याने काही चांगलं केलं तर त्याला आकाशावर नेऊन बसवायची त्यांच्याकडे तयारी होती, कौतुक दानत करण्याचं होती. दुसऱ्याचं तेवढं कौतुक. मोठं त्यांच्याकडे दर्या दिल म्हणतात तसे होते ते. करेक्ट. मोठा माणूस, खूप मोठा माणूस. आता माणूस मोठा की कलावंत मोठा असा वाद व्हावा इतका मोठा माणूस. आनंद, तुम्ही जो कार्यक्रम करायचा म्हणजे आम्ही आणि आमचे बाप, आत्ता हा संस्कार याच्यावरनं किंवा सुसंस्कृतपणा याच्यावरनं विषय झाला, तर त्यामध्ये तू काहीतरी सादर करायचास संस्कार या अनुषंगाने वगैरे. आम्ही जे कार्यक्रम करायचो होतो, आणि पुलंचं लेखन आपण खूप वाचलं आहे, ऐकलं आहे, पण हे त्यांच्या रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका हा जो त्यांचा कार्यक्रम असायचा, त्याचं जेव्हा पुस्तक झालं त्याच्यातला काही भाग आहे अत्यंत संस्कार आणि मला आस्तिक व्हायचं आहे हो, अशा 2 गोष्टींचा तो मिलाफ आहे. संस्कार त्याचा एका मिनिटात रेफरन्स सांगतो की आमचा कार्यक्रम होताना जे विनोदी लेखक आहेत किंवा जे फक्त विनोदी लेखक म्हणून लोकांना वाटत होतं की हो पुलं फार विनोदी लिहितात, तर माणूस किती विविध आणि किती जागरूकपणे समाजाच्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टींविषयी लिहितो, त्या संदर्भातला आहे संस्कार. एक मिनिट. संस्कार पु ल देशपांडे. लहान मुलांवरचे संस्कार म्हणलं की मध्यमवर्गीय वा उच्च मध्यमवर्गीय लोकांच्या डोळ्यापुढे पहिल्यांदा शुभं करोती, मग मुंज, देवासमोरची प्रार्थना, सणवार असलीच चित्र येतात. अहो, आपल्या देशात दारिद्र्यतेशी टक्कर घेत जगणाऱ्या समाजाला तर लहान मुलांवरचे संस्कार वगैरे करणं परवडतच नाही. पण सुस्थित असा जो समाज मानला जातो तिथेही संस्कार म्हणजे हिंदूंचे 16 संस्कार ह्यापेक्षा निराळी कल्पना नसते. संस्कारांचं हे वर्तुळ अशा धार्मिक मानल्या गेलेल्या रूढींपुरतंच मर्यादित केलं असल्यामुळे त्या रूढी पाळणारे सगळे सुसंस्कृत आणि बाकीचे सगळे असंस्कृत अशी सोयीस्कर गणितं आपणही अनेक वेळेला मांडतो. खरं म्हणजे जे संस्कार समाजात जबाबदार नागरिक म्हणून जगायची शिकवण देत नाहीत त्यांना काही एक अर्थ नाही. समाजाच्या वर्तणुकीतून सिद्ध होते ती खरी संस्कृती, ग्रंथात असते ती नव्हे. जीवनात आपल्या इतकाच दुसऱ्याही माणसाला निर्वेदपणे जगण्याचा अधिकार आहे हे जोपर्यंत आपण मान्य करत नाही तोपर्यंत आपल्याला सुसंस्कृत म्हणून घ्यायचा अधिकार नाही. आणि म्हणूनच स्वतःचं आणि आपल्या समाजाचं जगणं आपल्या वागण्यामुळे दुःखमय होणार नाही अशा दक्षतेनं जगण्याची जाणीव मुलांच्यामध्ये बालपणापासून निर्माण करणारे संस्कार कुठले याचा सतत विचार व्हायला हवा. तरच चांगल्या सामाजिक जाणीवा जागृत होतील, मुलं वाढताना अधिक जबाबदार होतील. दिवसेंदिवस आपल्याच देशात आपण कमालीच्या अपरिचितपणे जगायला लागलो आहोत असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे. हे त्यांनी तेव्हा लिहिलंय. प्रचंड विषमतेनं विरोधाभासानं भरलेलं हे जग. मला अशा वेळेला राग येतो ना, तो फुले, आगरकर, टिळक, गांधी, आंबेडकर, साने गुरुजी यांचा,
सतत मला फसवत गेलेल्या या माणसांचा. अहो, मनाचे आणि बुद्धीचे नाही नाही ते कोपरे उजळून काढायला कुणी सांगितलं होतं या लोकांना? तसेही आम्ही जगत होतोच की. सर्व शक्तिमान परमेश्वर आहे, त्याच्यावर श्रद्धा ठेवावी असं कोणी सुचवतात. पण श्रद्धा म्हणजे तरी काय, आणि त्यानं कुठं काय होतंय? जगातले बरेचसे देश फिरून आल्यानंतर माझी तर खात्रीच पटली आहे की देवाचे आपल्या देशात जितके लाड होतात तितके इतरत्र कुठेही होत नाही. अहो, प्रचंड धनवान अशा सिद्धिविनायकासमोर दर मंगळवारी हजारोंच्या रांगा लागतात. आमच्या तळमजल्यावरील हॉटेलच्या बाहेरसुद्धा मध्यरात्रीनंतर अशीच एक मोठी रांग लागते, उरलं सुरलं अन्न भांड्यात जमवण्यासाठी. आता या दुसऱ्या रांगेसाठी काहीतरी करायला हवं असं त्या विघ्नहर्त्याच्या मनात का बरं येत नाही? देव दिनांचा वाली आहे आणि संकटकाळी तो भक्तांच्या मदतीला धावून जातो, ह्याचे पुरावे पौराणिक ललित साहित्य सोडलं तर मला तरी कुठेही सापडत नाहीत. मुळात देवांना सुद्धा माणसांसारखं नशीब असावं लागतं. सध्या गणपतीचे चांगले दिवस आहेत, त्या मानाने मग शंकर पार्वती, रामकृष्ण यांची लोकप्रियता ओसरली आहे. मला माझे एक चित्रपट निर्माते एकदा म्हणाले होते, अहो, तुमचा तो पंढरपूरचा विठुराया गरिबांचा देव आहे हो, माझी बालाजीवर श्रद्धा आहे. त्यांच्या मते बालाजी हा पैसे देणारा देव होता. मुंबईतला माहीमची नोबिना देवी आहे, ती नवसाला पावते अशी श्रद्धा आहे. नवस जरा विचित्र आहे. आपल्याला जिथे कुठे दुखत असेल त्या अवयवाची मेणाची आकृती करून त्या ख्रिस्ती देवतेला वाहिली की आपला तो अवयव दुरुस्त होतो असं म्हणतात. म्हणजे दुखणं असलेल्या ज्या अवयवांची मेणाची प्रतिकृती होत नसेल अशा दुखणेकरांची पंचायतच आहे. नाही, मी मेंदूविषयी बोलतो आहे. कारण एकदा मनात आलं, मेंदूत बिघाड झालेल्या माणसाला समजा मेणाचा मेंदू करून तिथे ठेवायला लावला तर देवांची पंचायत. कारण खरंच जर मेंदू ताळ्यावर आला तर देवळं, चर्चेस, मशिदी सगळ्यांचेच धंदे बंद केले. हे मी असं काही बोललो ना की माझ्यावर नास्तिकपणाचा आरोप होतो. पण खरं सांगू का, माझी आस्तिक होण्याची विलक्षण इच्छा आहे हो. पण या आस्तिक मंडळींच्या अनेक गोष्टी मला बुचकळ्यात टाकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. त्याला मी तरी काय करू? हा एक किती वेगळा लेख त्यांनी त्यावेळेला लिहिला होता. आनंद, आता इथे जे देवाविषयी त्यांचं मत आहे ना, अगदी बारीकसं पुलंचं इतकंच साधं सोपं असं एक लिखाण आहे. भरलेला खिस्सा माणसाला जग दाखवतो, भरलेला खिस्सा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिस्सा त्या जगातील माणसं दाखवतो. ज्याला 100 किलो धान्याचं पोतं उचलता येतं त्याला ते विकत घेता येत नाही, आणि ज्याला विकत घेता येतं त्याला ते उचलता येत नाही. विचित्र आहे पण सत्य आहे, विचित्र आहे पण सत्य आहे. आपल्याला जे जे पाहिजे ते सर्व मिळालं असतं तर मग जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसते. चांगले मित्र आणि औषधं हे आपल्या आयुष्यातील वेदना दूर करायचं काम करतात. फरक इतकाच आहे की औषधांना एक्सपायरी डेट असते आणि मित्रांना एक्सपायरी डेट नसते. किती साधं सोपं सांगून गेलं. अहो, त्यांच्या एका पुस्तकाची प्रस्तावना आहे. आपल्याला वाटतं प्रस्तावना म्हणजे अशी काही खूप मोठी लिहायची असते वगैरे, पण ह आणि फची त्यांची प्रस्तावना अगदी 4 ओळींची, पण माणूस जीवनाविषयी तत्त्वज्ञान काय सांगून गेला बघा. जन्म आणि मृत्यू या 2 टोकांमध्ये पकडून नियतीनं आपणा सर्वांची चालवलेली फसवणूक एकदा का आपल्या लक्षात आली की त्यातून सुटका करून घेण्यासाठी आपली आणि आपल्या सभोवताली जमणाऱ्या माणसांची हसवणूक करण्यापलीकडे आयुष्यात काय करायचं असतं. पटकन, साधं, सोपं, इतकं म्हणजे शब्द उच्चारता क्षणीच तुम्हाला समजेल इतकं साधं सोपं लिहिता यायला पाहिजे. आणि म्हणून कदाचित बाभू बोरकर त्यांच्या बाबतीत बोलताना नेहमी म्हणायचे, मिलापून कल्याण कारुण्य हासी तुवा फेडिली ग्राठप्राणातली. मिलापून कल्याण कारुण्य हासी तुवा फेडिली गाठ प्राणातली. तुवा स्थापिला स्वर्ग या भूतली. तुझ्या सारखा तुझा आनंद यात्री, तुझ्या सारखा तुझा आनंद यात्री, तुझ्या सारखा तुझा आनंद यात्री. किती सोपं. पु ल देशपांडे कसे 4 ओळीत बाबू बोरकर सांगून गेलं ते. एकदा ते दोघं म्हणजे पु ल जेव्हा कार्यक्रम करायचे, पु ल देशपांडे आणि सुनीताबाई, म्हणजे मर्ढेकरांच्या कविता असतील, बाबा बोरकरांच्या कविता असतील, किती मिश्किल होते तुम्हाला सांगतो.
कॅनडाला का कुठेतरी त्यांचा कार्यक्रम होता आणि कार्यक्रम झाल्यावर आयोजकाने विचारलं की भाई जेवायला कुठे जायचं. ते म्हणाले कुठे जिथे तुमची व्यवस्था असेल. तर ते घाबरत म्हणाले की ते जवळ ते एक चायनीज रेस्टॉरंट आहे तर जेवायला जाऊया का. तर पुलं म्हणाले तुम्ही घाबरताय काय, तुम्ही जेवायला घालते ना आम्हाला, तर कुठे जिथे असेल व्यवस्था तिथे आपण जाऊ. मग ते दिलीप चित्रे होते, त्यांनी सांगितलं नाही हो 2 महिन्यापूर्वी इथे बाबूजी आले होते, त्यांच्या गीतरामायणाचा कार्यक्रम होता आणि मग आम्ही कार्यक्रम रंगला, 4.5 तास कार्यक्रम झाला. मग आम्ही बाबूजींना विचारलं की जेवायला कुठे जायचं. मग अमुक ठिकाणी जाऊ तमुक ठिकाणी जाऊ. मग आम्ही सांगितलं ते चायनीज रेस्टॉरंट आहे तिथे जाऊ. तर बाबूजी प्रचंड चिडले. चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचं नाही कारण चीन आपला शत्रू आहे, म्हणून चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचं नाही. तर पुलं हसले आणि म्हणाले अहो तुम्हाला माहिती आहे ना आमचा सुधीर हा कट्टर हिंदुत्ववादी आहे, त्याहीपेक्षा जास्त तो सावरकर प्रेमी आहे. त्याचं भारतावर हिंदुस्थानवर जेवढं प्रेम आहे त्याच्याहीपेक्षा चीनवर राग आहे, इतका राग आहे की दर महिन्याला ललिता बहिणीला वाण्याकडनं जे सामान येतं त्या सामानामध्ये तो दालचिनीसुद्धा आणू देत नाही. पटकन काहीतरी सांगून जाणं असे भाई. विजयदा तू केंकरे साहेब असं म्हणतो आता संजय साहेबांनी सांगितलं म्हणून. तर विजयदा पुलंची भूमिका म्हणजे पुलंवरती जो सिनेमा आला होता त्या भूमिकेविषयी आणि ती भूमिका करताना लहानपणापासून आपण ज्यांना बघितलेलं आहे तर त्यातला कुठला तरी प्रसंग सिनेमात आला असेल, त्या प्रसंगातली भाई दिसली असतील, असं काही झालं का. नाही, अगदी खरं सांगायचं तर मला कल्पनाच नव्हती. मी महेश मांजरेकरच्या दुसऱ्या एका सिनेमात काम करायला गेलो होतो आणि तो असा माझ्याकडे बघत होता असा करून आणि म्हणाल तू पुढच्या सिनेमात पुलंचं काम कर. मी म्हटलं अरे बरं आहेस ना तू, मी कुठच्याच अँगलने दिसत नाही. पण त्यानंतर काय विक्रम गायकवाडनी काही केलं आणि ते काम मी केलं. मी अशा वयातल्या पुलंची भूमिका केली ज्यानं मी पाहिलं होतं. म्हणजे त्या वयात त्या अवस्थेत मी त्यांना पाहिलं होतं. ते कसे चालत असत, त्यांची बोलायची निश्चित पद्धत काय प्रकारची झाली होती, ते कितपत हळवे झाले होते वगैरे हे सगळं मी बघितलं होतं. आणि माझी भूमिका फार मोठी नव्हती, सागरची खूपच मोठी होती. पण त्यामुळे मला ते पाहिलं असल्यामुळे आणि मला ते माहीत असल्यामुळे ते करणं फार त्या अर्थाने सोपं गेलं. त्यांचे आणि सुनीताबाईंचे संबंध कसे होते हेही मला माहिती असल्यामुळे ते. पण तरीही मी स्वतःला कधीच मी पु ल देशपांडेंसारखा दिसेन असं मला वाटतही नव्हतं. आणि मला दातांचं हे नसल्यामुळे 2.5 तास मेकअप करायला लागायचा. ते खोटे दात बीत लावून ते काय जे उद्योग चालायचे. फक्त फायदा थोडासा एवढाच झाला की एकंदर सिनेमाला की मी त्यांना इतकं जवळून पाहिलं असल्यामुळे काही गोष्टी की बाबा रे हे असं नको असं किंवा असं हे या गोष्टी करायला थोडासा उपयोग झाला. पण मला त्यांच्याविषयी 2-3 गोष्टी सांगायच्या. जसं एक गोष्ट अतुल म्हणाला तर तसं की मी त्यांच्याकडे बटाट्याची चाळ नाटक मागायला आम्ही गेलो होतो की बटाट्याची चाळवर नाटक करू, मी आणि माननीय सुधीर भट. तर सुधीर भट आणि पु ल देशपांडेंचे संबंध ही कमाल होती. म्हणजे त्या संबंधांना म्हणजे मला अजूनही आठवलं तरी धडकी भरते. ओ पुलं असं तो पुलंशी बोलायचा. म्हणजे मला खरंच धडकी भरते. आणि ते इतकं एन्जॉय करायचे. ते म्हणायचे की अरे मी आधी व्यक्ती आणि वल्ली लिहिलं म्हणून, नाहीतर नक्की तुझ्यावरती मी लिहिलं असतं. इतकं त्यांचं त्याच्यावर प्रेम होतं. तर ते म्हणाले तेव्हा की तुम्हाला नाटक करायचं असेल तर आसामीवर करा, बटाट्याची चाळवरती करू नका. बरं, मग ते झालं. मग आसामीवर नाटक करायचं ठरलं. तर NCPAमधून सुधीर मला ऑफिसला त्याने बोलवून घेतलं. तो म्हणाला की विजय, फुलं असं म्हणताय की रत्नाकर मतकरी लिहित असेल आणि तू दिग्दर्शित करत असशील तर परवानगी देतो. माझ्या मते मला आयुष्यात दुसरं कुठलंही पारितोषिक मिळालं नाही तरी चालेल. ही इतकी म्हणजे तर आता त्यांना तसं का वाटलं कोणास ठाऊक. कारण त्याच्या आधी मी त्यांचं सुंदरमी होणारचं दिग्दर्शन केलं होतं. आणि तेव्हाची एक गोष्ट मला आठवते, ती इकडे जरी सिनियर मंडळी असली तरी काही अभिनेते आहेत त्यांनी लक्षात ठेवण्यासारखे आहे. त्या सुंदरमी होणारमध्ये 3ऱ्या अंकामध्ये तो कवी संजय आणि हेमा म्हणजे दिदी राजे यांचा प्रवेश आहे. आणि त्यात एक वाक्य असं आहे की तो संजय त्यांना म्हणतो, हेमा, क्रांती कधी पेहलवानांनी केलेली ऐकली नाही,
ती केली तुमच्या आमच्यासारख्या दुबळ्या माणसांनीच. आणि त्याला लोक हसत असत. हेमा, क्रांती कधी पहिलवानांनी केलेली ऐकली नाही. तर गिरीश ओक ते काम करत असे. तर एक मी तो नसताना काम करायला गेलो आणि ते सतत खटकत होतं की हे असं का होतं आहे, हे असं का होतं आहे. तेव्हा मी पुलंना विचारलं की म्हटलं अहो हे असं असं होत आहे. तर ते म्हणाले की विजय एक काम कर, सलग म्हणून बघ. आणि मी ते वाक्य त्या प्रयोगात असं म्हटलं, हेमा, क्रांती कधी पहिलवानांनी केलेली ऐकली नाही, ती केली तुमच्या आमच्यासारख्या दुबळ्या माणसांनीच. त्याला शांतता, रिस्पॉन्स आला नाही. अर्थात ते महात्मा गांधींबद्दल बोलत होते आणि मी पुलंना फोन करून सांगितलं तर रिस्पॉन्स आला नाही. तेव्हा त्यांनी मला फार महत्त्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, विजय, हे नंतर स्वल्पविराम आहे, क्रांती कधी पहिलवानांनी केलेली ऐकली नाही, परत स्वल्पविराम आहे, ती केली तुमच्या आमच्यासारख्या दुबळ्या माणसांनीच. एक लक्षात ठेव, अभिनेत्याचं व्याकरण निराळं असतं. व्यक्तिरेखेचं व्याकरण आणि आपण वापरतो ते व्याकरण ह्यात फरक असतो. त्यामुळे हे, आणि पुढे त्यांनी मला असं सांगितलं, पुढची गंमत तुला सांगतो, हे तुझ्या बापाने मला सांगितलं आहे. म्हणजे तेही ते म्हणत असत ह्या गोष्टी. तिसरी गोष्ट मला अजून आठवते, जेव्हा सुंदर मी होणार केलं तेव्हा मी भाईंना म्हटलं, तर मी त्यांना भाईच म्हणत असे, संजयने काही म्हटलं तरी, तर मी त्यांना म्हटलं की नाही नाही, माझं आक्षेप फक्त ओळख असेल तर जरूर म्हणावा. तर पण माझी ओळख नाही, काय नाही. त्यांच्या घरापासून मी 10 किलोमीटर राहतो आणि बाबूजी आणि अण्णा कोण. तर मी त्यांना म्हटलं भाई, आत्ता मी सुंदर मी होणार करतोय, पण हे नाटक इलेक्ट्रा कॉम्प्लेक्सवरचं आहे, ते जे मूळ नाटक होतं बॅरेट्स ऑफ विम्पोल स्ट्रीट. तर म्हटलं तुम्ही ते इतकं दाबलंय का. तर ते म्हणाले, काळ तेव्हाचा तसा होता. मी आज लिहिलं असतं तर मी कदाचित वडील आणि मुलीचे संबंध हे अधिक मोकळेपणाने लिहिले असते, पण मी ते नाटक त्या काळात लिहिलं होतं आणि मला असं वाटतं की तू मला ते पुन्हा लिहायला सांगून त्याच्यावर जबरदस्ती करू नकोस, ते आहे तसंच कर. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी झाली, म्हणजे ही तर गोष्ट फार कमी लोकांना माहिती असेल, डॉक्टर श्रीराम लागूंची आयुष्यात एक इच्छा होती, त्यांना काकाजी करायचा होता त्यांना. आणि आम्ही पुलंच्या घरी गेलो आणि चर्चा अशी झाली, मी त्यांना म्हटलं की आज जर तुझपाशी करायचं असेल तर म्हटलं आपण चंगळवादाच्या पलीकडे गेलो आहे, अध्यात्म आता काय पद्धतीने वापरलं जाते तुम्हालाही माहिती आहे, तर या दोघांच्या मध्ये अडकलेल्या श्यामचं हे नाटक आहे असं आत्ता वाटतंय. त्यामुळे तुझपाशी आम्हाला असं वाटतं की त्या पद्धतीने पुनर्विचार करून सादर केलं पाहिजे. ते म्हणाले, कल्पना अगदी बरोबर आहे डॉक्टर विजय तुमची दोघांची, पण हे दुसऱ्या कोणाला तरी लिहायला सांगा, मी आता काही ते परत या पद्धतीने लिहिणार नाही. परंतु ती जी त्यांची नाटककार म्हणून समज होती, संरचना जी त्यांच्या लक्षात येत होती, म्हणजे तो माणूस स्वतः नाटककार म्हणून स्वतः खरं तर उत्तम रूपांतर केली आणि तुझपाशी सारखं ज्याला माइलस्टोन असं नाटक लिहिलं, उत्तम प्रेक्षक, उत्तम गायक, उत्तम म्हणजे इतका उत्तम क्रिएटिव्ह माणूस आणि त्याबद्दल अजिबात घमेंड नसलेला, अशी माणसं फार क्वचित बघायला मिळतात. आणि त्या अशा माणसाची आयुष्यभर ओळख झाली, हे म्हणजे ह्याच्यासारखं मला माहिती नाही की दुसरी भाग्याची गोष्ट असेल. खूप वेळ त्यांच्याबरोबर काढायला मिळाला, सुनीताबाईंबरोबर. ते फारच म्हणजे ही या इतक्या दिवसांनी त्यांची परत आठवण काढण्याची हे होते, पण फारच म्हणजे विघ्नेश ग्रेट माणूस रे, काय इलाज नाही दुसरा. पुलंच्याच एका वाक्याचा आधार घेतो आणि आज आपण इथे थांबूया. पुलंचं वाक्य की अतिपरिचयाने सुद्धा अवाज्ञ झाली नाही अशी या जगामध्ये एकच गोष्ट आहे, ती म्हणजे लताचा स्वर. तसंच आहे की अतिपरिचयाने सुद्धा कधी आपल्याला अजीर्ण झाले, अवाज्ञ झाले नाही असं जर का कुठलं साहित्य असेल तर ते निर्विवादपणे पु ल देशपांडे यांचंच आहे. इंद्रधनु संस्थेचे क्षितिज आणि हे कुठे एक
मला क्षितिजचे आणि सगळ्या इंद्रधनुचे जे आपले या सगळे मेंबर जरा वर या, म्हणजे मी जरी त्यांच्यातला असतो तरी या सर्वांना मी वर बोलवतो. या सगळे अध्यक्ष अतुल वगैरे सगळे या. रसिको, साधारणपणे कार्यक्रमात आभार प्रदर्शन हा एक कार्यक्रम असतो, परंतु आज आपण सगळे यांचे आभार मानूया की पुलंवरती असा काहीतरी वेगळा कार्यक्रम करायचा. या इकडे यामध्ये 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 या अमृतकर साहेब, या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण ही संकल्पना यांची आहे. आणि जेव्हा कार्यक्रम करायचं ठरवलं तेव्हा या सगळ्यांनी सांगितलं की पु ल देशपांड्यांची गाणी एकामागून एक म्हणायची आणि मग काहीतरी मध्ये मध्ये थोडंसं त्यांचं काहीतरी ऐकवायचं. असा कार्यक्रम न करता पुलंचं साहित्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ते जास्ती महत्त्वाचं आहे. गाणी आपण एरवीही ऐकू शकतो, पण मुद्दाम जाऊन लायब्ररीत कोणी वाचत नाही, तर ते अभिवाचन करणारी उत्तम नट मंडळी इथे आहेत, तर त्यांच्याकडून असा काहीतरी आपण कार्यक्रम करून घेऊया. म्हणून हा कार्यक्रम फक्त जे कार्यक्रम सुरू होताना आमच्या अमृतकर साहेबांनी खंत बोलून दाखवली ती मी थोडीशी जाहीर बोलतो की आत्ताही जर का आपण या गडकरी रंगायतांमध्ये रसिक प्रेक्षक आहेत त्यांचं वय काढलं, ॲव्हरेज वय काढलं तर ते 50-55च्या पुढचं आहे. म्हणजे काही तरुण मंडळी आहेत निर्विवाद, परंतु इंद्रधनुची अशी इच्छा आहे की फक्त पु ल देशपांडे असं नाही, मग तात्यासाहेब असतील, म्हणजे सावरकर असतील, कुसुमाग्रज असतील, बापू असतील, विद्याधर गोखले असतील, असे जे सगळे नाटककार आहेत, गायक आहेत, ज्यांनी 50-60 वर्ष खऱ्या अर्थाने आपल्याला सांस्कृतिक श्रीमंती दिली, तर अशा सगळ्या व्यक्तिमत्वांवर दर महिन्याला एक कार्यक्रम होणार आहे. आणि नुसत्या टाळ्या वाजवू नका, त्या कार्यक्रमाला अट अशी आहे की तुम्ही तर याच वयवर्ष 50, 55, 60, 65, पण तुम्ही बरोबर येताना 10वीतल्या, 11वीतल्या, 12वीतल्या एका किंवा 2 मुलांना घेऊन इथे यायचं आहे आणि ती मंडळी पुढे बसतील आणि तुम्ही मागे बसायचं आहे. तर तुम्ही सगळे एकदा तथास्तु म्हणा. पुढच्या कार्यक्रमाला आपल्याला सगळी तरुण पिढी इथे पाहिजे, कारण जसं तुकारामांचे अभंग असं म्हणतात, इंद्रायणीच्या त्या पाण्यातून बाहेर आले, तर पुलंचीच ती म्हणजे संकल्पना आहे किंवा पाण्यातून बाहेर आले हा चमत्कार होऊ शकत नाही, तर ते तुकारामांचे अभंग हे लोकगंगेतून बाहेर आलेले आहेत. माणसांच्या ओठावर त्यावेळी सगळे अभंग पाठ होते. तर मला असं वाटतं आपला सांस्कृतिक विठोबा जसा आध्यात्मिक विठोबा तो पांडुरंग आहे, तसा आपल्या सगळ्यांसाठी सांस्कृतिक विठोबा हा पु ल देशपांडे आहे. आणि त्याचे अभंग जर का खऱ्या अर्थाने लोकगंगेतून बाहेर काढायचं असेल तर तरुण पिढी येथे आली पाहिजे. तर आजचा कार्यक्रम ज्यांनी ज्यांनी यशस्वी होण्यासाठी मदत केली त्या सगळ्यांचे आभार मानतो. प्रत्येकाचा काही असा उल्लेख करत नाही, तर ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि सहसा ऐकलं जात नाही त्या गाण्याने सांगता करणार आहोत, पण तत्पूर्वी या कार्यक्रमाला जोशी जोशी एंटरप्राइजेस आणि स्मृतिगंध डिजिटल पार्टनर आपले प्रायोजक जोशी कळकेसाहेब आलेत का? नाही ना? तर कळकेसाहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, स्मृतिगंधसाठीच टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि कार्यक्रमाला आलात, खूप आनंद झाला. पुलंचं गाणं हा एक वेगळा विषय आहे. तर कार्यक्रमाची सांगता पुलंनी गायलेल्या आणि जे फारसं कधी ऐकलं जात नाही अशा गाण्याने करूया. कुबेर नावाचा एक सिनेमा आला होता, तुमच्यापैकी काही जणांना नक्कीच माहिती असेल, काही जणांना माहिती नसेल, म्हणून पुलंचा आवाज. कृष्णवदन मद सदा जा 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 जाऊन सांग मुकुंदा जा जा गती जाऊन सांग मुकुंदा प्रियदरी मदला वर्ण सावळा प्रियदरी मदला वर्ण सावळा पाहिन ना कधी तुझ घन निळा पाहिन ना कधी तुझ घन निळा दादा